विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टकोशमघसंहति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पुण्डरीकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान् की जय। पुरा कश्चिद्विजः सर्व वेदशास्त्र विशारदः पितृमातृपरो अत्यन्तं भक्तियुक्तेन चेतसा तद्वाक्यरक्षणं नित्यं तत्सेवांच तदर्चनं भगवत्प्राप्तिमालम्ब्य कृत्वा कालं निनायसः। श्रीमद पंढरीनाथाच्या कथेच्या संबंधातला विचार आपण पाहत आहोत। विठ्ठल कथा आपली चालू आहे। परमात्मा पंढरीनाथाचं पंढरीमध्ये आगमन कसं झालं, ही पंढरीनाथ नावाची देवता कोण आहे, ही वेदबोधित देवता आहे किंवा नाही, या गोष्टीचा विचार आपण काल थोडासा केला। तीर्थक्षेत्रात एखाद्या भूमीला येण्याकरता जे निकष आपल्याला याज्ञवल्क्यांच्या याज्ञवल्क्य स्मृतीवरच्या मिताक्षरा टीकेत सांगितलेले पाहायला सापडतात। त्याच्यातले 3 निकष आपण काल थोडेसे विचारात घेतले। पहिला निकष आहे त्या स्थानामध्ये वेदबोधित एखादी देवता असावी। दुसरा निकष असं सांगितलं त्या स्थानामध्ये पुराणबोधित अशा पद्धतीचं एखादं तीर्थ असलं पाहिजे। आणि तिसरा निकष असं सांगितलं की अनेक साधू पुरुषांनी त्या तीर्थाच्या संबंधानं महिमानाची वर्णनं केली पाहिजेत। असं जेव्हा एखादं क्षेत्र असतं तेव्हा त्या क्षेत्राला तीर्थक्षेत्रत्व प्राप्त होतं। पंढरीच्या बाबतीत आपण विचार करायला लागलो तर इथं वेदबोधित देवता आहे, इथं पुराणबोधित तीर्थ आहे आणि त्याचप्रमाणे या स्थानामध्ये पंढरी नावाच्या स्थानामध्ये आपल्याला अनेक संत महात्म्यांनी क्षेत्राचा महिमा वर्णन करून सांगितलेली सुद्धा संगती पाहायला सापडते। आणि या 3ही निकषाच्या आधारावर वेदात परमात्म्याचं वर्णन कसं आहे, पंढरीनाथाचं वर्णन वेदांनी कशा कशा पद्धतीने केलेलं आहे, द्विविरूपे चरतः या मंत्राचा आपण आधार घेतला, सभूमी विश्वतोऋत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम या वेदमंत्राचा आपण आधार घेतला, 2-3 मंत्राचा विचार आपण असा केला आणि त्या मंत्रातून आपल्याला परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन कसं उपलब्ध होऊ शकतं या संबंधातलं चिंतन आपण केलं। आणि असं असल्यामुळे वेदबोधित देव पंढरी क्षेत्रामध्ये आहे म्हणून पंढरपूरला तीर्थक्षेत्रत्व आहे, पहिल्या निकषाच्या आधारानं आपण सिद्ध केलं। दुसरा निकष म्हणजे पुराणबोधित तीर्थ त्या स्थानामध्ये असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने विचार केला तर भागवताच्या 5म स्कंधामध्ये आलेल्या भूगोलाच्या वर्णनामध्ये भरतखंडातून वाहणारे जे पवित्र तीर्थांची पवित्र नद्यांचे नाव आपल्याला पाहायला सापडतात। त्याच्यामध्ये भीमरथीचं नाव आहे आणि भीमरथीचा निर्देश तिथं असल्यामुळं महापुराणाने सांगितलेलं तीर्थ पंढरी क्षेत्राच्या नजीक वाहत असल्यामुळे पंढरी क्षेत्राला तीर्थक्षेत्रत्व आहे। आणि साधू पुरुषांनी पंढरी क्षेत्राचा महिमा वर्णन केला किंवा नाही या संदर्भात स्वतंत्र चिंतन करण्याची आवश्यकताच नाही, कारण जेवढं पंढरीचं महिमाने संतांनी वर्णन केलं एवढं इतर कोणत्याही क्षेत्राचं वर्णन केलेलं नाही। अन्य कोणत्याही तीर्थक्षेत्रामध्ये त्या तीर्थाचा उपासक असलेला, त्या क्षेत्रामधले असलेल्या देवतेचा उपासक असलेला एखादा भक्त महात्मा असतो, त्या भक्ताच्याकडून त्या तीर्थाचं वर्णन होतं, त्या क्षेत्राचं वर्णन होतं, त्या देवतेचं वर्णन होतं। पण पंढरीनाथाचं वर्णन ज्या प्रमाणात साधूंच्याकडून झालं त्या प्रमाणात अन्य क्षेत्राचं वर्णन साधूंच्याकडून झालं नाही। हे पंढरीचं वेगळेपण आहे, आगळेपण आहे। आणि अशा वैशिष्ट्यानं संपन्न असलेल्या पंढरीला तीर्थक्षेत्रत्व आहे आणि या तीर्थक्षेत्रामध्ये प्रमुख संत पुंडलिक, प्रमुख तीर्थ चंद्रभागा, प्रमुख देवता परमात्मा पंढरीनाथ या सर्वांच्या संबंधानं असलेल्या साधनेचं चिंतन करणं म्हणजे विठ्ठल कथा करणं आहे। परमात्मा पंढरीनाथाच्या संबंधानं आपण चरित्र पाहायला लागलो, भगवंताचं आगमन या ठिकाणी झालं। परमात्म्याचा हा विठ्ठल नावाचा परमात्म्याचा स्वतंत्र अवतार मानायचा की परमात्मा श्रीकृष्ण परमात्माच्या गोकुळातून या ठिकाणी आले, द्वारकेतून या ठिकाणी आले, हे संतांचं वचन खरं मानायचं याचा विचार करत असताना आपल्याला थोडंसं भगवंताच्या हरि अवताराच्या संबंधामध्ये 8म स्कंधाच्या सुरुवातीला जे चिंतन आलेलं आहे त्या संबंधातला विचार करणं कर्मप्राप्त आहे। 8म स्कंध येतो मनवंतराचा विचार करण्याकरता। त्याच्या तामस मनवंतरामध्ये घडलेला भगवंताचा जो हरि अवतार आहे या हरि अवताराची संगती गजेंद्राच्या कथेशी जोडलेली आपल्याला पाहायला सापडते। गजेंद्राकडे जे परमात्मा धावत आले, गजेंद्र तो हत्ती होता, तो जलक्रीडा करण्याकरता आपल्या परिवारासह गेला। सगळ्यांना माहिती असलेली कथा थोडक्यात सांगून पुढे चलतो।
आणि तो गजेंद्र बलाढ्य हत्ती, असा बलाढ्य होता म्हणे भागवतात त्याचं वर्णन असं, त्यानं जर रानातून जाताना चित्कार केला तर त्याच्या चित्काराने सिंहाने दडून बसावं, वाघाने दडून बसावं. हत्तीचा चित्कार आणि वाघ सिंहाने दडावं, हे विलक्षण बळ गजेंद्राच्याकडे होता. आणि असा तो गजेंद्र एकदा आपल्या सगळ्या परिवारासह जलक्रीडा करण्याकरता एका सरोवरावर गेला. त्या सरोवरात त्यानं मनसोक्त जलक्रीडा केली. परिवारातले सगळे हत्ती तृप्त झाल्याच्या नंतर सरोवरातून बाहेर पडले आणि सरोवरातून सगळा परिवार असा बाहेर पडल्याच्या नंतर हा गजेंद्र तृप्त मनानं, संतुष्ट मनानं डोलत 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 जलक्रीडेच्या आनंदामध्ये सरोवरातून बाहेर येताना एका मगरीने त्याचा पाय पकडला. त्याचा पाय पकडल्याच्या नंतर त्यानं त्या मगरीच्या तावडीतून आपला पाय सोडवण्याचा स्वतःच्या बळावर थोडासा प्रयत्न केला, पण ताकद आपली पुरत नाही. मगरीचं बळ विलक्षण आहे. हे गजेंद्राच्या लक्षात आल्याच्या नंतर गजेंद्रानं परिवारातल्या सगळ्याच्या सगळ्या हत्तीणींना हाक मारायला सुरुवात केली. या, कोणीतरी या, 4-2 जण जर आलात, या मगरीच्या अंगावर जर तुम्ही नाचाल तर हा मगर मरेल आणि याच्या तावडीतून माझी सुटका होण्याची शक्यता, या या. सगळ्यांना तर गजेंद्र हाक मारित होता, पण प्रत्येक हत्तीणीचा विचार असाच व्हायला लागला, आपण त्याला सोडवायला गेलो, चवताळून मगर आपल्या अंगावर झालं तर काय करा, मरतो तर मरू द्या, एकटाच जातो तर जाऊ द्या, 4-2 जणांनी जायचं काय कारण आहे. या भावनेनं कोणी त्याच्या मदतीला धावून गेला नाही आणि कोणी हत्ती येत नाही, कोणी हत्तीने येत नाही. हे पाहिल्याच्या नंतर गजेंद्र स्वतः विचारात त्या मगरीशी झुंज देत राहिला. परिवारातले सगळे हत्तीणी रडत 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 गजेंद्र आता आपला राहिला नाही, मगरीने त्याला पकडलं, त्याचं मरण आलं, ही भावना करत 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 तिथून निघून गेले. ते सगळे निघून गेल्याच्या नंतर या गजेंद्रानं 1000 वर्षपर्यंत या मगरीशी झुंज देण्याचा प्रयत्न केला. गजेंद्र तो हस्ती सहस्र वर्षे जळा माझी नकरी पिढी याला महाराज सांगतात. 1000 वर्षपर्यंत त्यानं गजेंद्रानं झुंज दिली, पण 1000 वर्षाच्या नंतर त्या गजेंद्राला लक्षात आलं आपलं बल क्षीण व्हायला लागलं, मगरीचं बळ वाढायला लागलं. कारण मगरीचे जल हे स्वस्थान आहे आणि स्वस्थान प्राप्त झालं की कोणत्याही प्राण्याला बळ चढतं. कुत्रा आपल्या घरासमोर जोरात भुंकतं, दुसऱ्या गावाला गेल्याच्या नंतर कुत्र्याचं भुंकणं बंद पडतं, कारण स्वस्थान नसतं ना. तसं त्या मगरीचं पाणी हे स्वस्थान असल्यामुळे तिथे त्याचं बळ वाढायला लागलं आणि गजेंद्राचं बळ मात्र तोगडं पडायला लागलं. शेवटी गजेंद्रालाच अन्न नाही, अशा अवस्थेमध्ये 1000 वर्षपर्यंत झुंज देण्यामध्ये क्षीणबल झालेला गजेंद्र आता पाण्यात मगरीनं ओढल्याच्या नंतर क्षणार्धात बुडणार आहे, मरणार आहे, अशा अवस्थेवर त्या गजेंद्राला परमात्म्याचं स्मरण झालं. भगवंताचं स्मरण झाल्याबरोबर गजेंद्रानं परमात्म्याचा धावा केला. नारायण अखिल गुरु भगवन नमस्ते, हे नारायणा, हे अखिल गुरु, हे भगवंता, माझा तुम्हाला नमस्कार असो, माझा तुम्हाला नमस्कार असो. अनेक वेळेला गजेंद्राने असं भगवंताचं स्मरण केलं. गजेंद्राने भगवंताचं स्मरण करत असताना अमुक एका देवानी माझ्या मदतीला धावून यावं. भागवतात कोणत्याही देवाचं नाव त्याने घेतलेलं पाहायला मिळत नाही आपल्याला. जो कोणी जगाचा स्वामी असेल त्यानं माझ्या मदतीला धावून यावं. कस्मै देवाय हविषा विधेम, जो कोणी देव आहे त्याला आम्ही हवीर द्रव्य समर्पण करून त्याचं आम्ही चिंतन करतो. ते कस्मै देवाय हविषा विधेम या श्रुतिवाक्याच्या संबंधाने विचार करताना विष्णू सहस्त्रनाम भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात एकार लोपानं कस्मै झालं, म्हणजे एकस्मै देवाय हविषा विधेम. जो कोणता देव आहे, एक असलेला देव आहे, एकमेवा द्वितीयम ब्रह्मनेह नास्ति किंचन असं श्रुतीनं ज्याचं वर्णन केलेलं आहे, त्या एका देवाला हविर्द्रव्य समर्पण करून आम्ही त्याचं भजन करतो. एकस्मै देवाय हविषा विधेम होतं, ते एकार लोपानं कस्मै देवाय हविषा विधेम झालं असं आचार्य म्हणतात. काय असेल ते असो, पण एकस्मय म्हणलं तरी त्या एका परमेश्वराला माझी शरणागती आहे. किंवा एकस्मय देवाय हविषा विधेम याच्यामध्ये एकस्मयच्या ऐवजी नुसतं एकार लोपानं ते परसिद्ध झालेलं नसून नुसतं कसमय असंच जर पर असलं तर जो कोणी तो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं आम्ही हविर्द्रव्य समर्पण करून भजन करतो. असं श्रुती जसं बोलली तसं जगाचा जो आहे साधनी कवण तो पावम जगा. जो कोणी जगाचा स्वामी असेल त्यानं मला प्राप्त व्हावं. अमुक एका देवाला इंद्रानं यावं, चंद्रानं यावं, मंगळानं यावं, बुधानं यावं, नाही नाही नाही, माझ्या मदतीला जो कोणी जगाचा स्वामी असेल त्यानं धावून आलं पाहिजे. जो कोणी ब्रह्मांड नायक असेल त्यानं माझ्या मदतीला धावून यावं अशी गजेंद्राची प्रार्थना होते. तो ब्रह्मांड चालक कोण होईल, तो ब्रह्मांड चालक कोण होईल, तो ब्रह्मांड ब्रह्मांड चालक कोण होईल, तो ब्रह्मांड
ब्रह्मांड झाला होईल तो ब्रह्मांड आपणाची हाक दीन आपणाची हाक दीन एकाची देवाले लागो एकाचे अंगी देवाले लागो आपणाची हाक देईना आपणाची हाक देईना एकाचे अंगी देवाले लागो कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपणची हाक देईल हाके. जो कोणी ब्रह्मांडाचा संचालक असेल त्याने माझ्या हाकेला हाक द्यावी आणि परमात्म्याने माझ्या मदतीला धावून यावं. ही प्रार्थना गजेंद्राने केली. परमात्मा त्याच्या मदतीला धावून आले आणि भगवंताने गजेंद्राचा उद्धार केला. त्या मगरीला आपल्या चक्राने विदीर्ण केलं, मगर फाडून टाकला आणि गजेंद्राला भगवंताने मुक्त केलं. हे गजेंद्राला मुक्त करण्याकरता आलेले जे परमात्मा आहेत, गजेंद्राने मग ते भगवंताला कमल त्या कथेशी आत्ता मला घेणं देणं नाही म्हणून विस्तार करत नाही. गजेंद्राचा उद्धार भगवंताने केला. हा गजेंद्राच्या मदतीला धावून आलेला जो परमात्मा आहे, या परमात्म्याने धारण केलेल्या याच रूपाला भागवतामध्ये हरी म्हणलेला आहे. रामकृष्ण हरी म्हणत असताना हरीचं जे रूप आहे ते गजेंद्राच्या मदतीला धावून येणारा तो हरी आहे. आणि असा हा परमात्मा हरिरूपाने प्रगट झालेला, मुळात तो पहिल्यांदा प्रगट झालेला आहे. आणि हाच प्रगट झालेला परमात्मा हरिमेधा ऋषीला हरिणी नावाची जी भार्या होती त्यांच्या घरामध्ये नांदायला गेला. हरिमेधा ऋषी आणि हरिणीच्या घरामध्ये नांदायला गेलेला परमात्मा त्यांच्यापासून प्रगट झाला अशा पद्धतीचं वर्णन नाही. काही लोक म्हणतात प्रगट झाला, काही म्हणतात त्यांच्या पोटी जन्मला, असं नाही. भागवताच्या टीकाकारांनी त्याचा खुलासा करत असताना असं सांगितलं, हेच रूप तिथं नांदायला गेलं त्यांच्या घरामध्ये. त्यांची भावना होती की परमात्म्याने आमच्या घरामध्ये नांदायला यावं. असा परमात्मा पंढरीनाथ हा श्रीकृष्ण परमात्माच गोकुळातून पंढरीला आला, द्वारकेतून पंढरीला आला आणि पंढरीला आल्याच्या नंतर पुंडलिकाच्या घरामध्ये कायम नांदायला लागला. हा भगवंताचा हरिमेधा आणि हरिणीपासून असलेला हरि अवतार जसा असावा तसा पंढरीनाथाचा पुंडलिकाच्या घरी झालेला हा अवतार म्हणा. अशी संगती आपल्याला लावता येत नाही असं नाही, पण श्रीकृष्णाचंच हे रूप आहे हे मात्र सगळ्याच्या सगळ्या चरित्रकारांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. आपण 3 पुराणामध्ये आलेलं पंढरीनाथाचे जे महात्म्य आहे त्याच्या आधाराने विचार पाहणार आहोत. पद्मपुराणात एक पांडुरंग महात्म्य आलं, स्कंद पुराणात एक पांडुरंग महात्म्य आलं आणि विष्णू पुराणात एक पांडुरंग महात्म्य आलं. या 3 पुराणात आलेल्या पांडुरंग महात्म्याच्या कथाचा संदर्भ घेत जोडत काही कथा इथं आली, त्याच्या मागची पुढची कथा दुसऱ्या जर पुराणामध्ये आलेली असेल तर ती सगळी कथा जोडून एकत्र करून पाहण्याचा आपला प्रयत्न आहे. किती सफल होतं माहिती नाही. काल आपण थोडस स्कंद पुराणात आलेलं परमात्मा पंढरीनाथाचं पंढरीतलं जे आगमन आहे, कारण 2 पद्धतीनं वर्णन संतांनी केलं की नाही. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळीहुनी झाला येता हे वर्णन आहे आणि द्वारकेचे खेळणे आले याचे ठाया हेही वर्णन आहे. परमात्मा द्वारकेतून पंढरीला आल्याचं वर्णन आहे, परमात्मा गोकुळातून पंढरीला आल्याचं वर्णन आहे. गोकुळातून पंढरीला आल्याचं जे वर्णन आहे ते स्कंद पुराणाला धरून आहे आणि द्वारकेतून परमात्मा पंढरीनाथ पंढरपूरला आल्याचं जे वर्णन आहे हे वर्णन सगळ्याच्या सगळं आपल्याला जे पाहायला सापडतं ते पद्मपुराणाच्या आधाराने, द्वारकेतून आले पद्मपुराणाच्या आधाराने. आणि आत्ता आपण जो अभंग तुकाराम महाराजांचा गायला, वैकुंठीचा देव आणिला भूतळा, ते वैकुंठातून परमात्म्याचं आगमन पंढरी क्षेत्रामध्ये झालं अशा पद्धतीचं वर्णन करणारं जे चिंतन आहे ते विष्णू पुराणातलं आहे.
साक्षात वैकुंठ धामातून परमात्मा आले. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की परमात्म्याने श्रीकृष्ण अवतारात निजधाम गमन केलं म्हणजे ते वैकुंठाला गेले. बाकीच्या सगळ्या संत महात्म्यांचं आणि बाकीच्या पुराणकाराचं म्हणणं काय आहे, द्वारकेतून सरळ इथं आले, गोकुळातून सरळ इथं आले. पण विष्णू पुराण असं मानतं की बाबा इथून ते निजधामाला गेले, निजधामातून परत इथं आले. वैकुंठीचा देव आणीला भूतळ आहे, जे वर्णन पुंडलिकाचं आता आपण केलेलं आहे. धन्य तो आगळा पुंडलिक धारिष्ट धैर्याचा, त्याचं धारिष्ट एवढं मोठं, त्या धारिष्ठाच्या योगाने हा धैर्याचा होऊन बसलेला, सर्व भक्तांमध्ये वरिष्ठ झालेला, अतिशय शुद्ध पवित्र अशा पुण्याने संपन्न असलेला एकनिष्ठ भक्त म्हणजे पुंडलिक आहे. वरिष्ठ पुण्याचा, हे पवित्र पुण्याचा एकनिष्ठ, हे पुंडलिकाचं तुकाराम महाराजांनी केलेलं वर्णन. आणि पितृसेवा पुण्य लाधला निधान, माय बापाची सेवा करण्याच्या योगानं निर्माण झालेल्या विशिष्ट असाधारण विशुद्ध पुण्याच्या योगानं या पुंडलिकाला परमात्मा नावाचं निधान प्राप्त झालं. निधान प्राप्त झालं. निधान संतांनी परमात्म्याचं निधान म्हणून वर्णन अनेक ठिकाणी केलं. वेगवेगळ्या रूपकाने संत महात्म्यांनी परमात्म्याची वर्णनं केलेली आपल्याला पाहायला सापडतात. ही सगळीच्या सगळी वर्णनं जी आहेत ना, ही पुराणाला धरून आहेत. परमात्मा पंढरीनाथाला निधान म्हणणं विष्णू पुराणाला धरून आहे. विष्णू पुराणात परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन करत असताना हे वैकुंठातून या ठिकाणी प्राप्त झालेलं पुंडलिकाच्या पुण्यानं आलेलं निधान आहे असे शब्द आहेत. आणि पुंडलिकाचं हे धारिष्ठ धैर्याचा, वरिष्ठ भक्ताचा, पवित्र पुण्याचा एकनिष्ठ हे जे वर्णन आहे ना, हे सगळंच्या सगळं वर्णन विष्णू पुराणानुसार आपल्याला पाहायला सापडतं. विष्णू पुराणातल्या कथेचा संदर्भ असा आहे, पुंडलिकानं सुरुवातीला मातापित्याची सेवा केली. अगोदर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तो मातृपितृ सेवक होता, पण मातृपितृ सेवा करूनही विष्णू साक्षात्कार झाला नाही. सोडून द्या माझ्या बापाची सेवा, तपश्चर्या करू, हा विचार त्याच्या मनामध्ये आला. तपश्चर्याचा विचार मनात आल्याच्या नंतर त्यानं घरदार सोडलं, वृद्ध मातापित्याची सेवा सोडली. आणि वृद्ध मातापित्याची सेवा सोडून हा पुंडलिक आपल्या इच्छेच्या पूर्तीसाठी म्हणजे भगवंताच्या दर्शनाकरता तपश्चर्या करण्यासाठी पवित्र स्थानाचा शोध घेत निघाला. अनेक पवित्र स्थानाचा शोध घेता घेता त्याच्या मनाला एक स्थान भावलं. त्या स्थानात त्यानं दिव्य तपश्चर्या केली. ती त्याची तपश्चर्या चालू असताना एका दिवशी तो भिक्षा मागायकरता म्हणून कुठेतरी गावात गेला. तर ज्या गावात गेला होता त्या गावाचं नाव होतं अग्रपूर. अग्रपूर नावाच्या गावात आला. त्या गावामध्ये त्याने भिक्षा मागितली. भिक्षा मागता मागता भिक्षा घेऊन इकडे तिकडे जाताना एका झाडावरून एका बगळीने टाकली. ती विष्ठा याच्या अंगावर पडत होती आणि ती विष्ठा अंगावर पडायच्या आत याला त्या बगळीकडे पाहिल्यावर बगळी जळाली. ती विष्ठा त्याच्या अंगावर पडली नाही. याला तपश्चर्याचा अभिमान निर्माण झाला. अशी कथा 2-3 ठिकाणी आपल्याला पाहायला सापडते बरं का. पण विष्णू पुराणातली पुंडलिकाच्या संबंधातली कथा एवढी मर्यादित आहे. तरी त्या बगळीकडे गिधाडी म्हणलं इथं विष्णू पुराणामध्ये गिधी शब्द आहे तिला. त्या गिधाडीकडे त्यानं पाहिल्याच्या बरोबर ती मेली. ती जळाल्याच्या बरोबर याचा तपश्चर्याचा अभिमान वाढला. म्हणून मग तपश्चर्या केली, फार मोठी तपश्चर्या झाली. मी नुसतं पाहिल्याबरोबर गिधाडी जळाली. तिची विष्ठा माझ्या अंगावर पडता पडता अंतरिक्षातच ती विष्ठा जळून गेली. म्हणजे माझं सामर्थ्य, तपासचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी जागं झालं. माय बापाची सेवा करून पुण्य मिळालं नव्हतं, तपश्चर्या करून माझ्या ठिकाणी सामर्थ्य जागं झालं. अभिमान जागा झालेल्या अवस्थेमध्ये भिक्षा मागता मागता तो एका घराच्या समोर जाऊन उभा राहिला. त्या घरामध्ये एक पतिव्रता होती. ती पतिव्रता पतिसेवेत होती. यानं घरी जाऊन हाक मारली, माई भिक्षा वाढा म्हणाला. पण ती भिक्षा वाढायला लवकर येऊ शकली नाही, पतीच्या सेवेमध्ये होती. आणि याला भिक्षा मागता मागता भिक्षा वाढायला यायला तिला वेळ झाला. थोड्या वेळात ती भिक्षा घेऊन दारात जेव्हा आली, पुंडलिकाला भिक्षापात्र पुढे कर, मी वाढते असं म्हणायला लागली. तेव्हा पुंडलिकानं तिच्याकडे परत रागानं बघायला सुरुवात केली. त्या गिधाडीकडे ज्या भावनेनं बघितलं होतं त्या भावनेनं पतिव्रतेकडे बघायला लागला. काय परिणाम व्हायचा? गिधाडी सामान्य होती, पतिव्रता विशेष पुण्याची, साधारण पुण्य तिच्या ठिकाणी पतिसेवेच्या योगानं निर्माण झालं. तिनं बघितल्याबरोबर त्याला सांगितलं काय झालं बघायला. हसत हसत ती बोलायला, अरे मी काही गिधाडी नाही, तुझ्या दृष्टीनं जळायला मी काही गिधाडी नाही, मी पतिव्रता आहे. पतिव्रता माझ्या ठिकाणी विलक्षण सामर्थ्य. आणि हे तिचे शब्द ऐकल्याबरोबर घरात राहणारी सामान्य गृहिणी, मी अरण्यात राहून दीर्घकाळपर्यंत इंद्रियाचा संयम करून तपश्चर्या करून आलेला, सामर्थ्य जागून आलेला, पण माझं तप हिला कळतं, माझ्या तपाचा प्रभाव त्या गिधाडीवर पडलेला हिला कळतो. ही घरातच राहते म्हणजे माझ्या तपाच्या पेक्षा हिचा प्रभाव विशेष आहे. काय केलं असावं हिनं विचारलं त्यानं तिला. काय केलं बाई तू?
आणि काय केलं बाई हे विचारल्याच्या नंतर त्या बाईनं सांगितलं की बाबा ज्याच्या त्याच्या करता म्हणून परमात्म्याच्या पूजेचा विधी वेगळा वेगळा सांगितलाय. ते स्वामिकाज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा जो अभंग आहे ना तो सगळा अभंग इथे आपल्याला विष्णू पुराणात पाहायला सापडतो. सेवकानं स्वामीची सेवा व्यवस्थित रीतीनं करणं हीच विष्णूची त्याच्याकरता महापूजा आहे. पितृवचन पाळणं पित्याची सेवा करणं मायबापाची सेवा करणं हीच मुलाच्या करता म्हणून विष्णूची महापूजा आहे. सद्गुरूची भक्ती करणं हीच शिष्याच्या करता म्हणून विष्णूची महापूजा आहे. आणि पतीची सेवा करणं ही पतिव्रतेच्या करता म्हणून विष्णूची महापूजा. मी विष्णूची महापूजा करते आणि तू विष्णूची महापूजा करत नाहीस म्हणे. कारण काय मी स्त्री आहे मी गृहिणी आहे आणि गृहिणी असल्यामुळं माझ्या ठिकाणी विष्णूच्या महापूजेच्या करता कोणतं विधान सांगितलं. सेवापती पतीची सेवा करणे माझ्याकरता म्हणून विष्णूच्या महापूजेचं स्वरूप सांगितलेलं आहे. पतिव्रतेच्या बद्दल अनेक वर्णन आपल्याला पाहायला सापडतात पण पतिव्रता म्हणजे केवळ पतीची सेवा करणारी. पतिव्रता स्त्रीचं लक्षण सांगत असताना याज्ञवल्क्याने सांगितलं आरता आरते मोदिता हृष्टे प्रोषिते मलिना कृषा म्रियतेश मृते पत्यौ शास्त्री ज्ञेया पतिव्रता. त्या स्त्रीला पतिव्रता म्हणा. कोणाला पतिव्रता म्हणायचे. आरता आरते आपला पती आर्त म्हणजे दुःखित असताना जे आर्त होते म्हणजे दुःखित होते. पती समोर असावा दुःखी असावा तरच दुःखी होते नाही. पती कुठेही असेल देशांतरात असलेल्या पतीची दुःख वेदना हिच्या हृदयाला झाली पाहिजे आणि तो तिथं दुःखी म्हणल्यानंतर हिचा चेहरा इथे उतरला पाहिजे तर ती पतिव्रता आहे. नाही मला काहीच ठाऊक नाही त्यांच्याबद्दल म्हणून माझ्या ठिकाणी कोणताही भाव उमटत नाही असं म्हणणारी असेल तर ती पतिव्रता नाही. आरता आरते पती दुःखात आहे म्हणल्याच्या नंतर जिला दुःख होतच होतं. मोदिता हृष्टे पती आनंदी आहे म्हणल्यानंतर ही कुठेही असली तरी तिला आनंद होतच होतो. प्रोषिते मलिना कृषा आणि पती प्रोषित झाला परगावाला गेला तर ते प्रोषित भर्तृका एक अष्टनायिकामध्ये प्रोषित भर्तृका ही नायिका सांगितली साहित्यामध्ये. अष्टनायिकाचा जेव्हा विचार येतो त्या अष्टनायिकामध्ये प्रोषित भर्तृका ही एक नायिका आहे आणि त्या प्रोषित भर्तृका म्हणजे जिचा नवरा गावाला गेला अशी स्त्री. याज्ञवल्क्यांनी प्रोषित भर्तृकेच्या करता म्हणून काही व्रत सांगितलेले आहेत. क्रीडाम शरीर संस्कारम समाजोत्सव दर्शनम हास्यम परगृहे यानम तेजेत प्रोषित भर्तृका म्हणतात याज्ञवल्क्य. याज्ञवल्क्यांनी नियम दिलाय तेजेत प्रोषित भर्तृका. जिचा नवरा गावाला गेला त्या बाईनं एवढ्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. काय काय सोडून द्यायचं. क्रीडाम तिला खेळायचं नाही म्हणजे रमायचं नाही. घरातल्या 4 बायका काहीतरी कामधाम करण्यामध्ये हास्यविनोद करत रमायला लागल्या क्रीडा करायला लागल्या तर या तरुणीनं रमायचं नाही. क्रीडा शरीर संस्कारम आपल्या शरीरावर सौंदर्याचे संस्कार करणं नटणं थोडक्यात नटणं सजणं धजणं. हे सजणं धजणं जे आहे ना जिचा पती गावाला गेलेला आहे त्या बाईनं करायचं नाही. कारण सजायचं धजायचं कोणा करता त्याच्या करता ना आणि तोच जर नाही तर दुसरा कोणा करता सजणार आहात. नटायचं नाही तिनं क्रीडा करायची नाही शरीर संस्कार करायचा नाही. समाजोत्सव दर्शनम समाजामध्ये एखादा मोठा उत्सव चालू असला जिथे मोठा समाज जमा होणार आहे उत्सवाच्या निमित्तानं त्या ठिकाणी त्या बाईनं जायचं नाही. कारण समाजोत्सवामध्ये सोबत पती असताना त्या स्त्रीला संरक्षण मिळणार आहे. ते संरक्षण पती वाचून तिला तिथे मिळण्याची शक्यता जर नसेल तर त्या बाईनं तिथे जायचं नाही. समाजोत्सव दर्शनम हास्यम हास्य करायचं नाही हसायचं नाही. कोणाशी विनोद करायचा नाही. विनोद कोणाशी पती बरोबर. आणि विनोद कशा करता पतीला आनंद व्हावा याच्या करता. पतीच्या आनंदाकरता जर विनोद असेल तर पती गावाला गेल्याच्या नंतर त्या बाईनं हास्य विनोद करायचा नाही. हास्यम परगृहे यानम आणि दुसऱ्याच्या घरी जाणं. आपल्या शेजारी पाजारी कुठेतरी बायका जातात ना पण ते जिचा पती गावाला गेलेला आहे त्या बाईनं परगृहे यानम त्यजेत प्रोषित भर्तृका हे प्रोषित भर्तृकेचं व्रत आहे. भागवतामध्ये श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेत परत जेव्हा आले तेव्हा सगळ्या बायकांनी प्रोषित भर्तृकेच्या त्या व्रताची सांगता करून सुवासिनीच्या व्रताला पुन्हा प्रारंभ केल्याचं वर्णन आहे पहिल्या स्कंदामध्ये. हे प्रोषित पतिव्रतेचं लक्षण सांगत होतो. पती दुःखी असताना जी दुःखी असते पती आनंदात असताना देशांतरात असूनही जी आनंदी असू शकते. प्रोषित म्हणजे पती गावाला गेला असताना जी मलिन होऊन राहते कृश होऊन राहते
ते कुवलयानंद नावाचा एक साहित्याचा ग्रंथ आहे, अलंकाराची परिभाषा सांगणारा. त्या ग्रंथामध्ये अत्युक्ती अलंकाराच्या करता म्हणून एक त्यांनी उदाहरण दिलं. अत्युक्ती अलंकार, अतिशयोक्तीच्या पुढे अत्युक्ती असते. एखादी गोष्ट अति चढवून वाढवून सांगणं हे अतिशयोक्तीमध्ये असतं, आणि त्याच्यापेक्षा जास्त चढवणं वाढवणं झालं की अत्युक्ती अलंकार होतो. त्या अत्युक्ती अलंकाराच्या करता म्हणून उदाहरण देताना त्याने असं सांगितलंय की एका पतिव्रतेला तिच्या पतीनं सांगितलं, मी आता उद्या गावाला जाणार आहे, वर्षभर माझी तुझी भेट होणार नाही. हे त्या पतिव्रतेनं ऐकलं आणि एकदम झरझर झरझर जी उतरायला लागली, तिच्या हातातल्या सगळ्या बांगड्याच गळून पडल्या. म्हणून इतकी बारीक झाली, इतकी बारीक झाली. अत्युक्ती अलंकाराचं उदाहरण आहे, पण पतिव्रतेचं वर्णन आहे. एवढं लक्षात घ्या, मी उद्या जो गावाला चाललो तर वर्षभर तुला भेटणार नाही. हे वाक्य ऐकल्याबरोबर झरझर झरझर जी उतरली, रोड झाली. कृषा, पुरुषिते मदिना कृषा या शब्दाबद्दल मी बोलायला लागलो, बांगड्या द्या म्हणे. आणि गळालेल्या बांगड्या तिच्या पतीनं उचलून तिच्या हातामध्ये घालता घालता सांगितलं, असं नाही ग, मी आज उद्या जो गावाला चाललो तर वर्षभर तुला भेटणार नाही असं जे तुला सांगत होतो, त्यामुळे तुला इथं राहणं होईल की नाही, का तुला माझ्याबरोबर न्यायचं आहे, हे विचाराकरता माझं बोलणं चाललं होतं. हे म्हणल्याबरोबर तट 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 जी फुगली, त्या हातातल्या सगळ्या बांगड्या तुटूनच गेल्या म्हणे तिच्या. काय झालं असेल बघा त्या बाईचं. ती कशी बाई असेल, हिला म्हणतात पतिव्रता. हो, बाकी काही सांगायचं नाही मला, पतिव्रतेच्या लक्षणापुरतं लक्षात घ्या. अत्युक्ती अलंकाराचं उदाहरण असेल, मला आता श्लोक आठवला नाही, नजक म्हणून दाखवला असता, फार गोड आहे. पतिव्रतेचं असं असतं, पतीच्या आनंदात आनंद, पतीच्या दुःखामध्ये दुःख. पती गावाला गेला असताना मलिन व कृष्य होऊन राहणं शेवटचं लक्षण सांगितलं. म्रियतेच्या मृते पत्यो, पती मेल्याबरोबर जी मरण पावते. पती मेल्याचं वृत्त कळालं की मरण पावते. पती मेला हे कळायची सुद्धा कुणाकडून कानावर यायची गरज नाही, तिच्या हृदयाला तशी जाणीव होते आणि ती देहत्याग करते. हा, जाणार असाल तर माझे प्राण घेऊन जा असं पतीला पतिव्रता म्हणते. जातातही तिचे प्राण. अनेक उदाहरणं याच्या करता. जयदेवांच्या पत्नीचं असंच झालं ना, पद्मावती. ते अष्टपदी रचणारे जे भक्तवर्य जयदेव कवी आहेत, ते जयदेवांची भार्या पतिव्रता होते. जयदेवांना एका राजाने पुढे आश्रय दिला. त्या राजाच्याकडे जयदेव राहत असताना ही पद्मावती राजाच्या राणीबरोबर बोलत बसायची. आणि बोलताना काय झालं, एका दिवशी त्या राणीचा भाऊ मेला, आणि राणीचा भाऊ मेल्याचं वृत्त कळाल्याबरोबर ती राणी व्याकुळ झाली, जाऊन आली. भावाचा अंत्यविधी झाला, परत आली. परत आल्याच्या नंतर ती पद्मावतीशी बोलत बसली होती. बोलता बोलता तिला सांगितलं, माझा भाऊ मेला हो, फार वाईट झालं. पद्मावतीने सांगितलं, अतिशय वाईट झालं. माझ्या भावाच्या नंतर माझी भावजं होती, ती सुद्धा फार व्याकुळ झाली आणि ती पतीबरोबर सहगमन करून मेली. तिनं देहत्याग केला, तिनं सहगमन केलं, सती गेली. ती फार चांगलं झालं, फार चांगलं झालं. एवढं वाक्य बोलून ती पद्मावती शांत बसल्याबरोबर तिच्या चेहऱ्यावरचे अप्रसन्नतेचे भाव पाहून, हे बोलताना छान झालं म्हणते, पण चेहऱ्यावर अप्रसन्नतेचे भाव आहेत हे पाहिल्याबरोबर त्या पद्मावतीला तिनं विचारलं, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव नाहीत. माझ्या भावजाईचं वर्णन केलं तुम्ही, पण तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव नाहीत. ते म्हणते नाही, प्रसन्नता नाही. का प्रसन्नता नाही? ती म्हणायला लागली, सती गेली याच्या तिचं पातिव्रत्य दिसत असलं तरी मला एवढंच सांगायचंय तुला की पती मेल्याचं कळाल्याबरोबर तिचा प्राण जायला पाहिजे, गेला नाही, पूर्ण पातिव्रत्य नाही म्हणे, पूर्ण सतीत्व तिथे मला दिसलं नाही, म्हणून प्रसन्नता नाही. आणि पद्मावतीचे हे शब्द ऐकल्याच्या नंतर पद्मावतीची परीक्षा पाहायचं हिच्या मनात आलं. राणीने ठरवलं की ही बोलते तशी स्वतः पतिव्रता आहे का, पती मेल्याचं कळाल्याबरोबर हिचे प्राण जाणार आहेत का, हे आपण पाहू म्हणे, ठरवू आपण, त्याच्यानंतर हिचं पातिव्रत्य आपण पारखून ठरवू. ठरलं. राणीने काय केलं, एका दिवशी आपल्या एका सेवकाला सांगितलं की हिच्याबरोबर मी बोलत बसतो. राजाच्या बरोबर हे जयदेव कुठेतरी परगावाला गेलेले, हे पद्मावती आणि राणी बोलत बसलेले, आणि बोलत बसलेल्या अवस्थेमध्ये एका सेवकाला येऊन सांगितलं, काय सांगावं हो, राजेसाहेब गेले होते, रानातून जात असताना ते जयदेव कवी त्यांच्या सोबत होते, एका बाघाने त्यांच्यावर झेप घातली, कसे तरी राजे वाचले, पण जयदेव गेले, जयदेवाचं मरण झालं. हे पा जयदेवाचे कपडे आहेत, हे रक्ताने भरलेले कपडे म्हणून काहीतरी धोतर उपरणं त्याने दाखवायला सुरुवात केली, आणि जयदेव गेले हे ऐकल्याबरोबर ती मरूनच पडली. तिसाठी आणि मग राणी घाबरली, आता काय करायचं. जयदेव इथे आल्याच्या नंतर त्यांना काय सांगायचं.
राजे इथे आले आणि ह्या माझ्या पत्नीचं मरण या राणीमुळे झालं असं जयदेवाने राजाला जर सांगितलं तर राजा आपली धडगड ठेवणार नाहीत. काय करायचं या विचारात ती होती. एवढ्या जयदेव आले, एवढ्या ते राजे आल्याच्या नंतर राजाने विचारलं हिचं मरण कसं झालं. राणीनं प्रामाणिकपणानं सांगितलं. मी याची परीक्षा पाहिली, त्याच्या त्यांना जयदेव मेल्याचं सांगितलं. त्याच्याने आबाईचा प्राण गेला. काय जयदेवाने सांगितलं ठीक आहे म्हणे, हिचा प्राण गेला ना, माझ्यावर प्रभूची कृपा असेल तरी परत उठेल. त्याने अष्टपदी गायली आणि भगवंताच्या भजनाच्या योगाने परमात्म्याने कृपा करून त्या पद्मावतीला उठवलं. हे पुढचं चरित्र झालं. पण म्रियतेच मृते पत्यौ, पती मेला असताना जे मरण पावणारे तिला म्हणायचं पतिव्रता. आणि या पतिव्रतेचा धर्म काय, आपल्याला हे पुंडलिकाचं चरित्र पाहायचं होतं. पुंडलिकाला त्या पतिव्रतेनं सांगितलं मी गिधाडी नाही म्हणे, माझ्या करता पतिव्रते करता सांगितलेला जो धर्म आहे, जो भगवंताच्या महापूजेचा प्रकार आहे, तो महापूजेचा प्रकार माझ्याकडून नित्य अनुष्ठानात घेतला जातो. पतीची सतत सेवा करते आणि अखंड पतीची सेवा करण्याचा परिणाम काय असतो त्याला माहिती नाही म्हणे. तिचं विलक्षण सामर्थ्य असतं. तिच्याकरता सगळा निसर्ग बदलतो. हुताशन चंदन पंक शीतलहा, त्या भोजराजा कालिदासाच्या कथेवरील चरित्र येते. हुताशनहा म्हणजे अग्नी, चंदन पंक शीतलहा, अग्नी त्या पतिव्रतेच्या करता चंदनाच्या कर्दमाप्रमाणे म्हणजे उगाळून ठेवलेल्या चंदनाप्रमाणे शीतळ होतो. हे पतिव्रतेचं सामर्थ्य. ते भोजराजांना अशी समस्या काहीतरी मांडायची सवय होती. कुठेतरी ते फिरून यायचे, फिरून येताना काहीतरी दृश्य दिसलं की त्या दृश्याचं वर्णन एका समस्येच्या रूपात करायचे आणि समस्या पूर्ण करा म्हणायचे. एका दिवशी असं फिरता फिरता त्यांना असं दृश्य दिसलं. एका घरी गेले, पतिव्रता होती. त्या पतिव्रतेची पती सेवा चालू होती. तिचं एक लहान मूल होतं. पतीचे पाय चुरत असताना ते पोरग असं रांगत रांगत निघालं, चुलीत पडलं. चुलीत पडून ते पोरग जळायला लागलं. चुलीत पडलं पोरग जळणार आहे अशी अवस्था आहे. ही मात्र निवांत पतीचे पाय चुरतच होते. आणि थोड्या वेळाच्या नंतर ती त्या ठिकाणी गेली, त्या पोराला उचलून घेतलं, स्तनाला लावलं. हे दृश्य भोजराजांनी पाहिलं आणि काय झाला प्रकार म्हणे. अग्नी तर पेटलेला होता, आत्ताच स्वयंपाक झालेला होता त्या चुलीवर आणि त्या पेटलेल्या अग्नीमध्ये त्या खाईमध्ये हे पोरग जाऊन पडलं आणि त्या पोराला या बाईनं देऊन नुसतं उचलून घेतल्याबरोबर त्या पोराच्या ठिकाणी काही नाही, त्याला कोणत्याही प्रकारचा अग्नीचा दाह झाला नाही. हे काय आहे त्यानं समस्या केली. हुताशनश चंदन पंक शीतला, हा समस्या पूर्ती करा. अग्नी चंदनाच्या उगाळून ठेवलेल्या गोळ्याप्रमाणे शीतल झाला, चंदनाच्या पंकाप्रमाणे कर्दमाप्रमाणे शांत झाला. हे काय आहे सांगा. सगळ्यांनी काही सांगितलं नाही. तेव्हा भोजराज कालिदासाचा क्रमांक आल्यानंतर कालिदासानं सांगितलं ना, राजे तुम्ही काल जाऊन आलात, एका पतिव्रतेची घरी ही कथा तुम्ही हे दृश्य पाहिलं आणि त्या दृश्याचं तुम्ही हे वर्णन करत आहात. हुताशनश चंदन पंक शीतला, हे पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. सगळा निसर्ग तिच्याकरता बदलू शकतो. अग्नी तिच्याकरता शांत होऊ शकतो, पाणी तिच्याकरता उष्ण होऊ शकतं. पतिव्रतेची सामर्थ्य अशी सांगितलीत विलक्षण की पतिव्रता एखाद्या घरात जात असताना त्या घराचा दरवाजा जर खुजा असला तर पतिव्रतेला वाकून जावं लागत नाही. तो दरवाजा तिच्याकरता मोठा होतो. पतिव्रतेनं मनात आणलं तर कलशामध्ये पाणी भरलेलं नसताना या कलशात पाणी निर्माण झालं पाहिजे म्हणलं तर वरुणाला तिथे पाणी भरावं लागतं. चुलीमध्ये अग्नी आणून घालता त्या पतिव्रतेनं माझी चूल पेटली पाहिजे ही भावना केली तर अग्नीला तिथे प्रगट व्हावं लागतं. हे पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. आणि असं सामर्थ्य कशामुळे निर्माण होतं? केवळ पतीनं, पतीच्या मनोगताप्रमाणे वागण्यानं. सेवा म्हणजे काया वाचा मनानं सेवा असली पाहिजे, नाहीतर शरीरानं सेवा असते, मनानं सेवा नसते. ते आमचे कंधारकर महाराज एक कथा सांगायचे बघा. एका दिवशी काय झालं म्हणे, एक पतिव्रता सहगमन करत होती. पती मेलेला, सहगमन तिचं चाललेलं. निघाली पती बरोबर जायली, सती जायला ती निघाली. आणि सती जायला ती निघाल्याच्या नंतर तिचा सन्मान गावातल्या सुवासिनी करायला लागल्या. कोणी तिला मंगळसूत्र देत आहे, कोणी तिला बांगड्या घालतंय, कोणी तिची ओटी भरतंय, कोणी तिच्या समोर सडा घालतंय, कुंकवाचा, हळदी कुंकवाचा सडा. हे सगळं तिचं सत्काराचं दृश्य. हे एका गच्चीवर उभं राहून एका बाईनं आपल्या पतीसह हे दृश्य पाहिलं. ते नवऱ्याला म्हणायला लागले, बघा केवढा थाट आहे म्हणे. नवऱ्याला म्हणते, बघा तिचा केवढा थाट आहे, माझं असं कधी होईल? तर म्हणतो, मला मरू दे मग होईल. आणि मी मेलं तरी तुझं व्हायचं कारण नाही, कारण तू पतिव्रता नाहीस, त्याच्यामुळे तू काही लगेच सहगमन करायला येणार नाहीस म्हणे. महाराज म्हणायचे, काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा. तिला वाटायला लागलं
कसं व्हायचं? नुसतं केवळ दृश्य निर्माण केलं, आभास निर्माण केला म्हणजे पतिव्रत. ते एक पतिव्रत अशी कांडत होती, तिच्या शेजारची बाई तिच्याशी बोलत बसलेली. कांडण चालू, उखळ मांडलेलं काहीतरी कांडण चालू, आणि इतक्यात पतीने येऊन आवाज दिला, थोडं पाणी आण घ्या, पाय धुवायला. बाहेरून आलेला अंगणात उभं राहिलं, त्यांना आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर तिनं मुसळ सोडून दिलं, पाणी द्यायला गेली. ते मुसळ असं उभंच राहिलं. ही बाजूची बाई अशी बघतच राहिली, आणि बघता बघता तिनं ठरवलं की असं आपल्याला करता आलं पाहिजे. घरी आल्याबरोबर नवऱ्याला सांगितलं, बघा तिच्या घरी मुसळ उभं राहतात, मी एक काम करणार आहे म्हणे, माझे असं झालं पाहिजे, तुम्ही बाहेर जाऊन या बरं, मी कांडण काढणार आहे. बाहेर अंगणात उभं राहून पाणी मागायचं, रोजच्या सारखं आपला पण पाय धुवून घरात यायचं नाही. म्हणजे रोज कधीच पाणी देत नव्हते. आणि त्या दिवशी मात्र तिनं सांगितलं, आज मात्र तुम्ही असं करायचं नाही म्हणलं बरं का, बाहेर जायचं. आणि भर दुपारी त्याला काम नसताना उन्हात फिरायला पाठवलं, बाहेरून जाऊन या, अंगणात उभे राहा, मला आवाज देऊन पाणी मागा, आणि मग मी पाणी द्यायला येते म्हणे, मग पाय धुवायचे. त्याच्याशिवाय पाय धुवून यायचं नाही, मी येईपर्यंत थांबून राहायचं, म्हणजे चटके लागतील, पाय अंगणात उभं त्याला पाय भासतील तर भाजू द्या. ही सगळी व्यवस्था करून माऊलीनं कांडण काढलं आणि पतीला पाठवलं. आणि पती बाहेरून येऊन जर पाणी मागायला लागला तर ही मुसळ सोडून जर पतीला पाणी द्यायला गेली तर तिचं काय झालं असेल? मुसळ उभं राहिलं असेल का, त्याने हिचं डोकं फोडलं असेल? सांगायची गरजच नाही. बाहेरून दृश्य निर्माण केलं पातिव्रत्याचं म्हणजे ती पतिव्रता होते असं नाही. पतिव्रता काया वाचा मनानं पातिव्रत्य असलं पाहिजे. अंतःकरणात पातिव्रत्याचा भाव असावा. वाणीत सुद्धा पातिव्रत्य पतीच्या शिवाय दुसरा शब्द बोलणं नसावं. आणि शरीरानं सर्वस्वी पतीची सेवा करणं असावं. पतीच्या मनोगताला अनुसरून वागणं असावं. तिला म्हणतात पतिव्रता. आणि अशा पतिव्रतेला सगळंच्या सगळं शास्त्र कळतं, सगळंच्या सगळं तिला अनुकूल असतं. त्या पतिव्रतेला सगळंच्या सगळं सामर्थ्य असू शकतं. त्या पतिव्रतेला सांगितलं कुंडलिकाला की म्हणे, कुंडलिका मी माझ्याकरता सांगितलेला विष्णू पूजेचा प्रकार अनुष्ठानात घेऊन असल्यामुळं तुझं त्या गिधाडीच्या बाबतीमध्ये काय झालं, तुझ्या तपाचं काय झालं मला कळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या बाबतीमध्ये तू विष्णूची महापूजा करत नाहीस हे मला कळायला लागलं. काय काय करत नाही? मायबापाची सेवा केली पाहिजे. पुत्राचा पुत्रधर्म कधी सिद्ध होतो याच्याकरता धर्मसिंधूत एक वचन आहे. कोणत्या पुराणातलं मला लक्षात नाही आता. जीवतोर वाक्यकरणात प्रत्यब्दम भूरी भोजनात गयायाम पिंडदानाच त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. या 3 कारणांनी पुत्राचा पुत्रधर्म सिद्ध होतो. कशाने? काय काय करावं लागतं? जीवतोह वाक्यकरणात, माता पिता जिवंत असेपर्यंत त्यांची आज्ञा पाळली पाहिजे, त्यांचा शब्द पाळला पाहिजे. प्रत्यब्दम भूरी भोजनात, माता पिता मेल्याच्या नंतर दरवर्षी त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी भरपूर अन्नदान केलं पाहिजे. आणि गयायाम पिंडदानाच, गयेला जाऊन एकदा पिंडदान विष्णुपराच्या ठिकाणी केलं पाहिजे. या 3 कारणांनी, या 3 क्रियांनी त्या पोराचा पुत्र धर्म सिद्ध होतो. अन्यथा तो पुत्र म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. पुन्हा नरकात त्रायते हे करण्याकरता याला या 3 गोष्टी पाळाव्या लागतात. हा पुत्र धर्म आहे. माय बाप जिवंत असेपर्यंत त्यांची सेवा करून त्यांच्या आज्ञेमध्ये वागलं पाहिजे, वाक्य पाळलं पाहिजे, आज्ञा पाळली पाहिजे. तू तर काय केलं म्हणे पुंड, ती पतिव्रता बोलायला लागली. म्हाताऱ्या मायबापाची सेवा सोडून तपश्चर्येला कसं तुला परमात्म्याचं दर्शन व्हायचं रे? विष्णूच्या महापूजेचा पोरासाठी सांगितलेला जो प्रकार आहे त्या प्रकाराचं अनुष्ठान न करता जे आपल्याला विहित आहे ते सोडून द्यायचं. जे आपल्याला विहित नाही ते धर्म म्हणून त्याच्या पाठीमागे लागायचं. त्याच्याने धर्मानुष्ठान होत नाही बाबा. आपल्याकरता जे विहित आहे त्याचंच अनुष्ठान झालं पाहिजे. आणि तुझ्याकरता पुत्र धर्म पाळणं आणि माता पित्याची सेवा करणं हा तुझा धर्म असताना तो तू पाळला नाही. त्याचा परिणाम म्हणे तुला भगवंताची कृपा अजून झाली नाही. एवढं कठोर तप केलं असेल म्हणे, पण ते विहित नाही. विहित सोडून याच्या पाठीमागे लागलास. आपला धर्म कितीही सामान्य असला आणि परावा धर्म कितीही श्रेष्ठ असला, श्रेयान स्वधर्म विगुणः परधर्मात स्वनुष्ठिता. दुसऱ्याच्या धर्माच्या पेक्षा आपल्याकरता सांगितलेला जो धर्म आहे तो निकृष्ट जरी असला तरी त्याचं केलेलं अनुष्ठान मनुष्याला कल्याणकारक असतं. ते करायला पाहिजे बाळा. आणि तू जर हे माता पित्याची सेवा सोडून तपश्चर्या वगैरे करत बसलास तर तुला देव भेटायचा नाही. जा, तुला अजून एक स्थान सांगते म्हणे. चंडपूर नावाचं इथून जवळ नगर आहे. त्या नगरामध्ये जा, तिथे कसाई राहतो. त्या कसायाला जाऊन भेट बाबा. तो पशुघ्न आहे, रोज पशु मारतो, पशूंचं मांस विकतो. त्या मांस विकणाऱ्या माणसाला जाऊन तो विचार, त्याचं चरित्र बघ.
आणि त्याच्यावर भगवंताची कशी कृपा आहे तुला लक्षात घेता येईल का बघ, जा त्याच्याकडे जा एकदा. जा म्हणल्याच्या नंतर यांना सांगितलं ठीक आहे बाबा जातो. चंद्रपूरला आला. चंद्रपूरला आल्यानंतर चौकशी केली. मला त्या पतिव्रतेने या ठिकाणी पाठवले, अग्रेपूरच्या पतिव्रतेने पाठवले. इथं मला चंद्रपुरामध्ये कसाई आहे म्हणून सांगितलं. तो एकच कसाई आहे म्हणे. इथं कोण आहे? लोकांनी सांगितलं तिथं तसं दुकान आहे, तिथं मांस विकत बसलाय, तोच तो. एका झाडाखाली उभा राहिला, त्याचं सगळं दुकानातलं सगळं दृश्य बघायला लागला. तो मांस तोडून तोडून वजन करून करून विकत होता आणि मधूनच घरात जात होता. घरात जायचा, थोडा वेळ थांबायचा आणि परत दुकानात यायचा. ते मांस विकायचा, परत घरात जायचा, परत यायचा. हे दिवसभर त्यानं पाहिलं. त्याला जवळ जाऊन बोलायची इच्छा होती, कारण पतिव्रतेनं त्याच्याकडे पाठवलेलं होतं. पण आपण तपस्वी आणि हा एक सामान्य कसाई खाटीक, याच्याकडे आपण कसं जायचं या विचारात संध्याकाळपर्यंत तिथंच झाडाखाली थांबून राहिला. आणि संध्याकाळपर्यंत हा झाडाखाली थांबलेला तर कसायानं पाहिला आणि कसायाने रात्री दुकान बंद करताना त्याला हाक मारली, या पुंडलिका इकडे या. हा म्हणतो त्या पतिव्रतेला मी कळालं ती धर्मानुष्ठानी होती हो, पण या कसायाला अरे हा पशुघ्न रोज जनावर मारतो आणि याला माझं नाव सुद्धा ठेव. या 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 पुंडलिकाला जवळ. तर तुम्हाला त्या अग्रेपूरच्या पतिव्रतेने माझ्याकडे पाठवलं की नाही? अरे हेही कळालं का? तिकडून ते फोन बिन आला का तुला? कसा निरोप वगैरे काय? तो म्हणतो निरोप वगैरे काही नाही, मला माझं ज्ञान आहे बाबा. तुला इथे जे पाठवलेलं ते कशा करता पाठवलंय तुला सांगतो म्हणे. मी मायबापाचा सेवक आहे आणि माझ्या माता पित्याच्या सेवेच्या योगानं माझ्यावर परमात्म्याची विशेष कृपा आहे. मला अंतर्ज्ञान आहे. माझ्या माता पित्याची सेवा व्यवस्थित रीतीने मी करत असल्यामुळं माझ्यावर परमात्म्याची कृपा. मी काय करतो म्हणले, हे मांस विकण्याचं काम सुद्धा त्यांची सेवा करता करता जा दुकानात गिऱ्हाईक आले असं त्यांनी सांगितलं तर दुकानात येतो, नाहीतर येत नाही म्हणे. जा दुकानात गिऱ्हाईक आले हे त्यांनी सांगावं, तेव्हा सेवा सोडतो आणि मग या गिऱ्हाईकाच्याकडे येतो म्हणे. आणि त्यांनी पुन्हा हाक मारली की लगे मला आज जावं लागतं. त्यांची सेवा करणं, मायबापाची सेवा करणं हा माझ्याकरता परमधर्म मी स्वीकारून ठेवलेला आहे. दुसरं काही करत नाही. आणि हे सगळं सांगणं झाल्याच्या नंतर पुंडलिकाच्या लक्षात आलं ती पतिव्रता म्हणते माता पित्याची सेवा कर. हा पशुघ्न तर माता पित्याच्या सेवेच्या योगानं पशुघ्न असताना सुद्धा अंतर्ज्ञानाच्या भूमिकेला प्राप्त झाला. एवढं याच्या ठिकाणी विलक्षण सामर्थ्य सिद्ध झालं. मायबापाची सेवा महत्वाची त्या दिवशी कळालं. आपण पूर्वी जे करत होतो तेच योग्य होतं आणि मध्यंतरात आपली जी भावना बदलली हे योग्य झालं नाही हे लक्षात आल्याच्या नंतर पुंडलिक परत आले. माता पित्याला भेटले. मायबापाच्या चरणाला त्याने साष्टांग नमस्कार घातला. नमस्कार केल्याबरोबर मायबापाच्या जवळ बसून पुंडलिक विचारायला लागले, काय करू सांगा, माझ्याकडून चूक झाली. आणि चूक झाल्याच्या नंतर मनुष्याला प्रायश्चित्त घ्यावं लागतं. प्रमादाला प्रायश्चित्त आहे. काय चूक झाली, प्रायश्चित्त घ्यावं लागतं. माझ्याकडून निषिद्ध आचार घडला, मायबापाच्या सेवेचं उल्लंघन करून मी तपश्चर्येला गेलो, तुम्हीच मला प्रायश्चित्त सांगा. आणि प्रायश्चित्त सांगा म्हटल्याच्या नंतर पुंडलिकाच्या बापाने त्याला सांगितलं, अनुतप्तस्य ते पुत्र प्रायश्चित्तम हरिस्मृती. तुला अनुताप झालाय ना, नाही अनुतापी पांघरे दिशा स्वेदनी भोगे अवघी आशा होशील आधी होता असे तैसा. तुका म्हणे दशाभोगी वैराग्य हे तुकाराम महाराजांनी सांगितलं की नाही, ते अनुताप तीर्थात स्नान झालं पाहिजे. पश्चातापाच्या तीर्थामध्ये पुंडलिका तुझं स्नान झालं. अनुतप्तस्य ते पुत्र प्रायश्चित्तम हरिस्मृती. परमात्म्याचं स्मरण कर, हेच तुझ्याकरता प्रायश्चित्त आहे. मायबापाने सांगितलं. पुंडलिकाने एका आसनावर बसून परमात्म्याचं ध्यान केलं आणि परमात्म्याचं ध्यान करत असताना अंतःकरणात परमात्मा प्रगट होताना त्या परमात्मा स्वरूपामध्ये याला माता पिताच दिसायला लागले. प्रायश्चित्त म्हणून त्याने काय केलं होतं, माता पित्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या बापाने सांगितल्यानुसार परमात्म्याचं स्मरण करायला सुरुवात केली. आणि ते परमात्म्याचं स्मरण चालू असताना परमात्म्याच्या श्री विग्रहात त्याला याचे माता पिता दिसल्याबरोबर यानं विचार केला, डोळे मिटून या हरीचं स्मरण केल्यापेक्षा या हरीच्या रूपामध्ये माझे माता पिता जर दिसत असतील ते प्रत्यक्ष डोळ्यासमोर असताना उघड्या डोळ्याने यांची सेवा केलेली चांगली नाही का. परत एकदा माता पित्याला नमस्कार घातला आणि पुंडलिकाने माय बापाला सांगितलं की मला प्रायश्चित्त म्हणून आता तुम्हाला 108 नमस्कार घालू द्या. माता पित्याला 108 नमस्कार घातले, परिक्रमा केली आणि प्रदक्षिणा करून पुंडलिकांना सांगितलं की नाही बाबा, तुमच्या सेवेमध्ये मला अखंड राहिलं पाहिजे, तुमची सेवा करतो, तुमच्या सेवेच्या शिवाय आता मला दुसरं काम करणे नाही. मग माता पित्याची सगळी सेवा त्यांच्या समाधानासाठी जे जे काया वाचा मनानं करावं लागेल ते सगळं पुंडायला लागले. माय बापाने सांगितलं तुला परमात्म्याचं ध्यान केलं पाहिजे, तेव्हा पुंडलिक परमात्म्याच्या ध्यानाला बसायचे, मानसिक सेवा तशी करायची. माता पित्याने सांगितलं पुंडलिका आमच्या मनोविनोदा करता तुला आता एखादं आख्यान सांगितलं पाहिजे, एखादी कथा सांगितली पाहिजे. पुंडलिक लगेच पुराणाचं निरूपण करायला लागायचे त्यांच्या मनोविनोदा करता.
पुंडलिकानं मायबापाला पुराण ऐकवावं, पुंडलिकानं माता पित्याच्या त्यांच्या मनोगताला अनुसरून परमात्म्याच्या ध्यानाला बसावं आणि पुंडलिकानं शरीरानं सगळी मायबापाची सेवा करावी. मायबापांनी पुंडलिकाला सांगितलं आम्हाला कुठेतरी तीर्थाला नेऊन आण. पुंडलिकानं त्यांना तीर्थाला नेऊन आणावं. माता पित्यांनी सांगितलं अमुक तीर्थामध्ये अवगाहनाची आमची इच्छा आहे, त्या तीर्थात त्यांना स्नानाला पुंडलिकांना नेऊन आणावं. मायबापांनी सांगावं पुंडलिका आज अमुक पर्व काळ आहे, या पर्व काळाच्या निमित्तानं मला दान करायची इच्छा आहे, तुझ्याकडे काही द्रव्य जर असेल तर आम्हाला दे. पुंडलिकानं परमात्म्याच्या ध्यानानं परमात्म्याच्या पासून द्रव्य मिळवून मायबापाच्या हातामध्ये ते द्रव्य द्यावं आणि त्याच्या माता पित्याने दान करावं. सगळं माता पित्याचा मनोगत हा सांभाळायला लागला, त्यांची सगळी सेवा करायला लागला, त्यांचं खानपान बघायला लागला, त्यांच्या शरीराची सगळी सुव्यवस्था ठेवायला लागला. आणि सगळं पुंडलिकाचं चालू असताना स्वस्थानात चालयामास द्वेधा कृत्य तनुम हरिही पंढरीम आगतः शंख चक्रधर युग्म संयुतः. वर्ण असं केलं की ही पुंडलिकाची माता पित्याची सेवा चालू असताना स्वस्थानात चालयामास. भगवंतांनी काय केलं, स्वतःच्या स्थानातून आपल्याला स्वतःला चलित केलं. म्हणजे स्वतःच्या स्थानातून परमात्मा निघाले. हे स्वतःच्या स्थानातून निघाले म्हणजे कोणत्या स्थानातून? वैकुंठ धामातून. वैकुंठीचा देव आणला भुतळा. स्वतःच्या स्थानातून परमात्मा चलित झाले. ते कसे? द्वेधा कृत्य तनु. आपल्या स्वतःच्या शरीराला परमात्म्याने दोन विभागात केलं. दोन विभागात केलं त्याचंच वर्णन द्वेविरूपे चरतः या श्रुतीने केलेलं आहे, असं आपण काल चिंतन केलं होतं. दोन रूपाने परमात्मा. त्या मंत्राचा आशय कसा सांगितलाय धर्मसिंधुकाराने? त्याचा आशय असा सांगितला, एक गाय आहे ती पंढरीच्या भूमीमध्ये, एक परमात्मा नावाची गाय, एक पांढऱ्या आणि एक कृष्ण वर्णाच्या रूपानं नांदते आहे. शुक्ल वर्णाचं तिचं रूप आहे चंद्रभागा आणि कृष्ण वर्णाचं रूप आहे तिचं विटेवर भासलेलं. या दोन रूपात असलेली एकच ती परमात्मा नावाची गाय आपल्या पुंडलिक नावाच्या एकाच वासराला भक्तिप्रेम पान्हा पाजायला लागलेली आहे. हा त्या मंत्राचा सरळ अर्थ धर्मसिंधुकाराने लावून दिलेला आपण काल पाहिला होता. म्हणजे स्वतःचं शरीर म्हणजे स्वतःचं स्वरूप वैकुंठात असलेल्या भगवान महाविष्णूंनी स्वतःचं स्वरूप दोन रूपात केलं आणि पंढरीला परमात्मा पंढरीम आगतः पंढरी क्षेत्राला परमात्मा प्राप्त झाले. कसे आले परमात्मा? शंखचक्र गदा पद्म घेऊन आले होते, पण दोन युग्म संयुत दोन हाताचेच परमात्मा या ठिकाणी आलेले आहेत. देवाने दोनच हातात या ठिकाणी दाखवले. या दोन हातामध्ये देवाने शंख आणि कमळ अशी दोनच आयुध धारण करून ठेवलेली आहेत. गदा चक्र परमात्म्याच्या पंढरीनाथाच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. असे परमात्मा आले. पुंडलिकाला विलक्षण आनंद झाला. पुंडलिक माता पित्याची सेवा करत असताना पुंडलिकानं ते परमात्म्याला वीट दिली, विटेवर उभा राहायला सांगितलं आणि माता पित्याला निद्रा लागल्याच्या नंतर पुंडलिक भगवंताच्या दर्शनाकरता गेले, भगवंताला भेटले वगैरे वगैरे कथा पुढची सगळ्याला माहिती असलेली समान आहे. हे विष्णू पुराणात परमात्म्याचं आगमन वैकुंठ धामातून झाल्याचं जे वर्णन आपल्याला पाहायला सापडतं ते वैकुंठीचा देव आणला भूतळा या शब्दाला धरून आहे. एवढंच मला बोलायचं होतं. स्कंद पुराणातली कथा आपण काल पाहिली, त्याच्यातून आपल्याला लक्षात घेता आलं की बाबा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता. आता आपल्याला बघायचे द्वारकेचे खेळणे आले या चिठाव्या. द्वारकेतून परमात्मा या ठिकाणी द्वारकेचा माल हे कसे शब्द बघा सगळे. केणे म्हणले काही ठिकाणी, केणे म्हणजे माल. निधान म्हणलंय. काय आहे? भगवंताच्या संबंधानं ज्या पद्धतीनं केलेल्या देवाच्या वर्णनानं ज्या भक्ताच्या अंतःकरणाला प्रेम निर्माण होईल त्या त्या पद्धतीची वर्णनं त्या त्या भक्तांनी करून ठेवलेली पाहायला सापडतात. जसं वेदांतात सांगितलं जातं की नाही, ते प्रतिबिंबवाद घ्यायचा का अवच्छेदवाद घ्यायचा का आभासवाद घ्यायचा, कोणत्या वादाला योग्य मानायचं याच्याबद्दल मधुसूदन सरस्वतीने सांगून ठेवलं. यया यया भवे पुसाम व्युत्पत्ती प्रत्यगात्मनी सासैव प्रक्रिया साध्वी तेव आचार्य भाष्यतम. जी जी प्रक्रिया घेण्याच्या योगानं तुम्हाला परमात्म्याच्या संबंधानं बोध संपादन करणं सोपं वाटेल ती प्रक्रिया त्याच्याकरता योग्य. प्रतिबिंबवादाचा स्वीकार करून ज्याचं समाधान होत असेल त्यानं प्रतिबिंबवादाचा स्वीकार करावा. अवच्छेदवादाने ज्याला परमात्म्याचा बोध संपादन करणं सोपं वाटत असेल त्यानं अवच्छेदवाद घ्यावा. आभासवादानं ज्याचं समाधान व्यवस्थित रीतीने होण्याची शक्यता आहे त्यानं आभासवादाची प्रक्रिया मानावी. काय? व्युत्पत्ती प्रत्यगात्मनी, प्रत्यगात्म्याचं यथार्थ ज्ञान हे साध्य ना, ते साध्य होण्याच्या दृष्टीने ज्या तुम्हाला अवांतर मतप्रवाहाचा उपयोग करून घेता येईल, ज्याच्यानं तुमचं समाधान होईल, सर्व प्रक्रिया साध्वी ती प्रक्रिया त्याच्याकरता योग्य आहे.
म्हणजे एक आभासवादच योग्य, अवच्छेदवादच योग्य, प्रतिबिंबवादच योग्य, याच्यात दोष दिसतात त्याच्यात दिसत नाही, हे दाखवायचं कोणी? ज्याला आपल्याला अभिप्रेत असलेल्या वादाचं स्वरूप व्यवस्थित रीतीनं मांडायचं, त्यांना दुसऱ्याच्या वादामध्ये दोष दाखवावेत. पण तिन्ही कोणाचे शिष्य आहेत? आचार्यांच्याच परंपरेतले आहेत, आणि तिघही जण आचार्यांच्याच परंपरेतले असल्यामुळे तिघा जणांना कुठं न्यायचं आहे? प्रत्येकात्म्याचीच व्युत्पत्ती करून द्यायची आहे. मग काय करा, जी प्रक्रिया घेऊन तुमचं समाधान होईल ती प्रक्रिया घ्या. तसं परमात्म्याचं वर्णन ज्या पद्धतीचं केलेलं तुमच्या अंतःकरणाला भावेल आणि देवाच्या विषयी प्रेमभाव निर्माण होईल ते वर्णन ऐका. निधान म्हणलेलं पटलं, निधान म्हणा. केणे म्हणलेलं पटलं, केणे म्हणा. त्याला भाऊबंद म्हणलेलं पटलं, नातेवाईक म्हणलेलं पटलं, नातेवाईक म्हणा. काहीतरी करा, पण त्याच्याविषयी प्रेमभाव धारण करण्याचा प्रयत्न करा. एवढं संतांनी आपल्याला सांगितलं. निधान म्हणले संत महात्म्याने. जमिनीत ठेवलेल्या गुप्त ठेवल्याला निधान म्हणतात. परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन करताना संतांनी निधानाची भाषा वापरलेली आहे की नाही? अनेक ठिकाणी. आत्ताच आपण पुंडलिकाचं वर्णन करत असताना त्याला निधान म्हणलेलं पाहिलंच आहे. पांडुरंग परमात्मा हा जमिनीतल्या गुप्त ठेव्याचे ते जुनाट हे खाणी उघडले. नसरे लुटिता मागे बहुता नसरे लुटिता नसरे लुटिता मागे बहुता मागे बहुता जुनाट हे खाली जुनाट हे खाली पायाळाच्या गुणे पहिले ठाऊके पायाळाच्या गुणे पहिले ठाऊके पहिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले जगा पुंडलिके दाखविले नसरे लुटिता मागे बहुता जनी. अनेक जणांनी हे जमिनीतलं पंढरीच्या जमिनीमध्ये असलेलं परमात्मा पंढरीनाथ नावाचं गुप्त निधान लुटून देण्याचा अनेकाने प्रयत्न केला, पण नसरे हे सरतच नाही झालं. अक्षय धन आहे. जुनाट हे खाणी उघडली पायाळाच्या गुणे पडिले ठाऊक. जमिनीतलं गुप्त निधान जर पाहायचं असेल तर त्याला पायाळाची दृष्टी लागते म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात नुसता पायाळ चालत नाही. सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा. पाताळीचेही निधान दावी लकीर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे. एवढंच नाही तर अंजनाने पायाळच्या डोळ्यामध्ये त्या अंजनाचा प्रयोग झाल्याच्या नंतर जमिनीतलं गुप्त निधान दिसतं खरं, पण तो पायाळू कसा पाहिजे? सदैव पाहिजे, भाग्यवान पाहिजे. पुन्हा दुर्दैवी असला तर काही उपयोग नाही, पायाळू असून उपयोग नाही. सदैव आणि पायाळ. आणि ते अंजन कसं पाहिजे? वरी दिव्यांजन होय डोळा. पायाळाचा डोळा पाहिजे, सदैव पायाळाचा डोळा पाहिजे, अंजन पाहिजे, ते दिव्य अंजन पाहिजे. त्याचा प्रयोग व्हावा लागतो, मग ते जमिनीतलं गुप्त निधान दिसतं. पुंडलिक नावाचा पायाळू आला, हा सदैव पायाळू आहे, भाग्यवान पायाळू आहे. याच्या डोळ्यामध्ये कृष्णांजन एक वेळ हे दिव्य अंजन त्याचा प्रयोग झाला. आणि त्या दिव्य अंजनाच्या प्रयोगाच्या योगानं काय झालं? पुंडलिकाला हे जमिनीतलं गुप्त निधान दिसायला लागलं. पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. सिद्ध महामुनी साधक संपन्न तिही हे जतन केले होते. बाकीच्या सिद्ध महामुनी या सगळ्या लोकांनी हे जमिनीतलं गुप्त निधान आहे त्यांना ठाऊक होतं, पण त्यांनी झाकूनच ठेवलं होतं. पुंडलिकांना मात्र जगा पुंडलिके दाखविले. त्याने जगाला दाखवलं. हे पुंडलिकाचं कर्तृत्व आहे. ज्या पद्धतीने त्याचं वर्णन केलं ते ज्या भक्ताला जशा पद्धतीचं वर्णन भावेल तशा पद्धतीची वर्णनं संत महात्म्यांनी सर्व भक्तांच्या करता करून ठेवले. एवढंच त्याच्यातून लक्षात घ्यायचं. असं परमात्मा पंढरीनाथाचं वैकुंठ धामातून आगमन झाल्याची कथा विष्णू पुराणानुसार आहे. गोकुळातून परमात्म्याचं येणं झाल्याची कथा स्कंद पुराणात आहे. आता पद्मपुराणात आलेली भगवंताच्या आगमनाची जी कथा आहे त्याचा संदर्भ थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. त्यांनी वर्णन करताना असं सांगितलं, काय झालं म्हणे,
भगवान श्रीकृष्ण भगवान महाविष्णू वैकुंठ धामामध्ये असताना त्यांच्या दर्शनाकरता म्हणून रोज इंद्र जात असतात. सगळे देव भगवंताच्या दर्शनाला जातच असतात, रोज नियमानं जातात. वैकुंठ धामात भगवंताच्या दर्शनाकरता होणार एका दिवशी इंद्र निघाले आणि इंद्राला इंद्राणीनं सांगितलं, आज मलाही तुमच्याबरोबर देवाच्या दर्शनाला यायचंय, चला म्हणे मी येते. चल म्हणे काही हरकत नाही, चल माझ्याबरोबर असतं दर्शन आहे, चांगलीच गोष्ट आहे ना, देवाच्या दर्शनाला यायची इच्छा झाली. नवऱ्याबरोबर बायकोला जावं वाटलं, वाईट काय त्याच्यामध्ये, देवाच्या दर्शनाचीच तर इच्छा आहे, चल. इंद्राणीला सांगितलं, इंद्राणी चला म्हणे. निघाले बघायला अवतार आरूढ वैकुंठात गेले. भगवंताच्या दर्शनाकरता परमात्माशी बसलेले होते सिंहासनावर. भगवंताच्या अर्धांगावर लक्ष्मी माता आरूढ झालेली होते. ती आल्हादिनी शक्ती आहे, ती आरूढ झालेली पाहिल्याच्या बरोबर हे इंद्राणी आले, त्यांनी नमस्कार केला आणि देवाच्या अर्धांगावर म्हणजे परमानंदाच्या अंकावर बसलेली ती आल्हादिनी लक्ष्मी माता पाहिल्याच्या नंतर हिला विलक्षण समाधान झालं. इंद्राणीने नमस्कार केला आणि इंद्राणीच्या डोळ्यामध्ये काहीतरी भाव दिसायला लागले, काहीतरी देवाला तिला बोलायचं असं देवाला जाणवायला लागलं. म्हणून देवाने इंद्राणीला विचारलं, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? इंद्राणीने सांगितलं, बोलायचंय देवा. बोल ना म्हणे. नाही देवा मला बोलायला संकोच वाटतो, आपल्याशी जे बोलायचं आहे ते बोलण्यासारखं नाही म्हणून संकोच वाटतो. बोल ना इंद्राणी, काय बोलायचं असेल ते बोल ना. इथे आल्याच्या नंतर माझ्या दर्शनाच्या नंतर जो मनामध्ये निर्माण झालेला भाव आहे तो मनामध्ये दाबून ठेवण्याचं काही कारण नाही, ते बोल. तू भक्त भावनेनं माझ्याकडे आलीस ना, मग भक्ताला काही बोलायचा अधिकार आहे. इंद्राणी बोल बोल, काय बोलायचं तुला बोल. इंद्राणीनं सांगितलं म्हणजे संकोच वाटतो, पण मला असं लक्षात आलं की परमानंदाच्या अंकावर आल्हादिनी बसली तर तिला जो आनंद होतो तो आनंद मला पाहिजे, म्हणजे तुमच्या अर्धांगावर बसायची इच्छा आहे, हे तिनं बोलून दाखवलं. तुमच्या अर्धांगावर मला बसायची इच्छा आहे हे इंद्राणीनं बोलून दाखवल्याच्या नंतर भगवंताने तिला सांगितलं, ही तुझी इच्छा पूर्ण होईल पण त्याच्याकरता काही साधना घडावी लागेल, काही साधना घडावी लागेल. काय साधना? तुला दीर्घ तप करावं लागेल. ठीक आहे म्हणे. इंद्राणीनं सांगितलं मी दीर्घ तप करायला तयार आहे, पण परमानंदाच्या आरूढ होण्याचं भाग्य मला प्राप्त झालं पाहिजे. पण त्याने तथास्तु म्हणून सांगितलं. इंद्राणी परत आले. इंद्राणी परत आल्याच्या नंतर इंद्राणीने तपश्चर्याचं मनात आणलं. आपल्याला दीर्घ तपश्चर्या करायची आहे, परमात्म्याच्या अर्धांगावर आरूढ होण्याकरता म्हणून तप करायला देवाने सांगितलंय, करायचं. त्यानं तपश्चर्याला आरंभ केला. दीर्घ तप झालं, 60,000 वर्ष. ते विश्वामित्र 60,000 वर्ष तपश्चर्या करत नाहीत, इंद्राणी सुद्धा करते. 60,000 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर इंद्राणीला तिचं जे रूप सिद्ध झालं, त्याच्यानंतर द्वापार युगाला प्रारंभ झाला आणि त्या द्वापार युगामध्ये द्वापार युग संपत आलं. द्वापार युग संपत आलं अशा अवस्थेमध्ये म्हणजे द्वापाराच्या मध्यातच ते इंद्राणी भगवंताच्या दर्शनाला गेली आणि तिथे तपश्चर्या केल्याच्या नंतर द्वापाराचा शेवटचा काळ आलेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपात वृंदावनामध्ये परमात्मा होते आणि वृंदावनात परमात्मा असताना या इंद्राणीनं राधेच्या रूपामध्ये परमात्म्याचं अनेक वेळेला दर्शन घेतलं. इंद्राणीला राधेचं रूप आलं. अनेक कथा आहेत. राधेच्या रूपात कोण आलं त्याच्याबद्दल काही एक कथा नाही, त्याच्यात ही एक कथा आहे आपल्या पंढरी महात्म्यानुसार. या देव बसा. मग ते राधा रूपाला प्राप्त झाल्याच्या नंतर भगवंताच्या सेवेमध्ये बरेच दिवस होते, पण बरेच दिवस असले तरी तिला परमानंदाच्या अंकावर आरूढ होण्याचं भाग्य अजून मिळालंच नव्हतं. राधेची क्रीडा चालू आहे भगवंताच्या बरोबर, पण अंकावर आरूढ होणार, परमानंदाला आपल्या अंकावर आरूढ करून घेणं राधेला अनेक वेळेला वृंदावनात गोकुळात केलेलं आहे. कारण राधा वयानं मोठी होती, भगवंताला खेळायला ते घेऊन जायचे. ते देवाला खेळायला घेऊन गेल्याच्या नंतर देवाला आपल्या मांडीवर घेणे, देवाला भरवणे वगैरे वगैरे सगळं तिनं केलं होतं. म्हणजे आपल्या अंकावर परमानंदाला घेण्याचं भाग्य तिला मिळालं होतं, पण परमानंदाच्या अंकावर आरूढ होण्याचं भाग्य अजून तिला मिळालं नव्हतं. पुढे काय झालं? परमात्माने गोकुळाचा त्याग केला. परमात्मा मथुरेत गेले. मथुरेतून परमात्माने कंसाच्या नाशाच्या नंतर विद्याभ्यास केला. विद्याच्या नंतर मग ते कालयवन जरासंध पाठीमागे लागल्याच्या नंतर परमात्मा अर्का स्थापन केली. परमात्म्याचं द्वारकेत राहणं झालं. 16,108 लग्न झाली. देवाचा विस्तारानं संसार झाला आणि सगळं 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 झाल्याच्या नंतर राधेच्या मनात एकदा आलं की आपण जाऊन एकदा देवाला भेटूनच यावं. तिला राहावेच ना, देवाची भेटीला जायचं ठरलं. भगवंताच्या दर्शनाकरता म्हणून द्वारकेत आली आणि द्वारकेत आली त्यावेळेला परमात्मा सुधर्मा सभेमध्ये बसले नाही, रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये होते. परमात्मा रुक्मिणी मातेच्या मंदिरात असताना तिथं रुक्मिणीच्या मंदिरामध्ये राधेनं आगमन केलं आणि राधा तिथे येऊन भगवंताच्या चरणाला नमस्कार करून म्हणायला लागली, देवा मला फार दिवसाच्या पूर्वी
तुम्ही जे वचन दिलं होतं ते वचन विसरलात का ते तुम्हाला खरं करायचं नाही सांगा बरं. भगवंताच्या लक्षात आलं ही कोण आहे ते. ही राधा म्हणजे कोण आहे? इंद्राणी आहे. या इंद्राणीनं आपल्या अंकावर आरूढ होण्याचं पूर्वी आपल्याला वचन मागितलं होतं. आपण तिला तपश्चर्या करायला सांगितली होती. हिची तपश्चर्या आता पूर्ण झालेली आहे. परमानंदाच्या अंकावर आल्हादिनीनं आरूढ व्हावं ही योग्यता आल्हादिनीच्या ठिकाणी आली. म्हणजे आल्हादिनी शक्तीला सुद्धा परमानंदाच्या अंकावर आरूढ होण्याकरता साधना करून सिद्ध व्हावं लागतं. आपल्याला तिथं आरूढ व्हायचं. आता ही त्या योग्यतेची झालेली आहे हे परमात्म्याच्या लक्षात आल्याबरोबर परमात्म्याने तिला सांगितलं, मी दिलेलं वचन विसरलं नाही, ते खोटंही होणार नाही, तुझी साधना झालेली आहे, ते वचन सत्य होणार आहे, ये म्हणे तुला माझ्या अंकावर बसण्याचं भाग्य देतो. आणि राधा भगवंताच्या अंकावर आरूढ झाली आणि एवढ्यात रुक्मिणी माता तिथं आली. काय झालं असेल सांगत बसू आता. ती अनिकेते न सहाती सुतेजपणे जिया उत्तम कुळीची आ होती आणि गुण लावण्य आथी ती अनिकेते न सहाती सुतेजपणे ज्ञानोबा वर्णन करतात की नाही. बहुतेक हे वाचलंच असं ज्ञानेश्वर महाराज वाचलं असेल का, त्यांना माहितीच आहे, त्याच्यात वादच नाही. आणि परमात्म्याच्या अंकावर आरूढ असलेली ती राधा पाहिल्याच्या नंतर रुक्मिणी मातेच्या अंतःकरणाला जो खेद झाला, तिला जी विषण्णता निर्माण झाली, त्या विषण्णतेत रुक्मिणी माता रुसली, रागावली आणि तिथून तिनं भगवंताचा त्याग केला. ती निघाली कुठंतरी जाऊन आपण दीर्घ तपश्चर्या करू असं तिच्या मनामध्ये आलं. आणि तपश्चर्या करण्याकरता स्थानाच्या शोधात दंडकारण्यामध्ये संचार करता करता रुक्मिणी माता जी आली ती दिंडीरव वनात. दिंडीरवन नाही, काल मी सांगितलं दिंडीरव वन. वनाचं नाव दिंडीरव आहे बरं का, दिंडीर नाही, दिंडीरव वन. या दिंडीरव वनामध्ये आली. या दिंडीरव वनाचं असं महात्म्य पद्मपुराणाने दिलंय की या दिंडीरव वनामध्येच तो गयासूर होऊन गेला. गयाला जो गयासूर आहे की नाही, त्या गयासुराचं वर्णन इथेही आहे. दिंडीरव वनात आहे. एका कल्पात तिथं असेल, एका कल्पात इथं असेल, कल्पभर आपल्याकडे आहेतच की. एका कल्पात तो गयाला असेल, एका कल्पावर पंढरीला असेल. तर गयासुराचं सुद्धा त्याचं शरीर मोठं विलक्षण होतं. प्रचंड शरीर त्या गयासुराचं होतं. आणि त्या प्रचंड शरीराच्या गयासुराला एकदा सगळ्या देवाने सांगितलं की अरे बाबा आमच्याकरता तुला काही केलं पाहिजे. तसं शरीर धर्मात्म्याचं शरीर होतं. म्हणजे तिथं जो गयासूर होता, गयेला असलेला गयासूर जो होता तो अधर्माचा आहे. आणि इथं पंढरीमध्ये असलेला गयासूर जो तो धर्मात्मा आहे. त्याला तपश्चर्या केल्या आहेत. त्याला तपश्चर्या असुर करत नाहीत असं नाही, पण याची तपश्चर्या सात्विक आहे. बाकीच्या असुर तपश्चर्या करीत जरी असले तर त्यांच्या तपश्चर्या रजोगुणी तमोगुणी असतात. त्यांना सामर्थ्य संपन्न होऊन जगाला उपद्रव करायचा असतो. पंढरपूरच्या गयासुराचं तसं नव्हतं. आणि त्याची तशी तपश्चर्या चालू असताना त्याच्या तपश्चर्येमध्ये विघ्न करायला इंद्र आला. इंद्राने त्याच्या तपश्चर्येत विघ्न करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याने इंद्राला शाप दिला, पाषाण हो, मृत्तिका लोष्ट हो, पाषाण नाही, मृत्तिका लोष्ट हो, मातीचं ढेकूळ हो. आणि ते मातीचं ढेकूळ म्हणजेच वीट आहे म्हणे परमात्म्याच्या पायाखालची. ते इंद्र आहेत, इंद्र भगवान आहेत. त्याला मृत्तिकालोष्ट होण्याचा गजेंद्राने शाप दिल्याच्या नंतर तो मृत्तिकालोष्ट होऊन पडला. आणि त्या दिंडीरव वन हे त्या गयासुराचं स्थान, त्याच्या तपश्चर्यानं पवित्र झालेलं स्थान. रुक्मिणी माता जेव्हा रागावलेल्या अवस्थेमध्ये दिंडीरव वनात आली तेव्हा दिंडीरव वनात आले तिला प्रसन्नता जाणवली. हे तपश्चर्याला हे स्थान योग्य आहे, योग्य असं वाटायला लागलं तिला. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः. भगवंताने गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे अभ्यासासाठी, तपश्चर्येसाठी, अनुष्ठानासाठी जे स्थान, जशा पद्धतीचं स्थान आवश्यक म्हणून देवाने सांगितलं तसं स्थान मिळाल्याचा रुक्मिणीला आनंद झाला. रुक्मिणी माता तपश्चर्येला लागली. कठोर तप तिचं चालू झालं. आणि इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला राधेनं सांगितलं की परमात्मन, परमानंदाच्या अंकावर आल्हादिनी आरूढ झाल्याचा आनंद आल्हादिनीला मिळाला, पण परमात्मा तुमची अर्धांगिनी मात्र तुम्हाला सोडून गेलेली आहे, तिचं समाधान करा जा. राधेनं सांगितलं. आणि तिच्या समाधानाकरता म्हणून भगवान जेव्हा रुक्मिणी मातेच्या शोधाला निघाले, परमात्मा वेशधर झाले. म्हणलं वेशधर म्हणजे एक यतिवेश भगवंताने धारण केला. परमात्म्याने आपल्या अंगावरच्या पितांबराला काशाय रूप दिलं.
भगवंतानी आपल्या हातामध्ये ती गाई वासराची जी छडी होती ना, ते द्वारकेत आलं तरी परमात्मा आपल्याजवळ गाई वासराला वळण्याकरता आणलेली ती यष्टी धरूनच होते म्हणे. आणि ती यष्टी देवाने सोडली नव्हती. त्या यष्टीचा केला दंड. केसाच्या जटा झालेली अवस्था भगवंताने धारण केलेली होती. भगवंताच्या गळ्यामध्ये जी वनमाला असते त्या वनमालेला रुद्राक्ष माळेचं, तुळशीच्या माळेचं रूप भगवंताने देऊन टाकलं होतं. असं वेशधर होऊन परमात्मा इकडं तिकडं रुक्मिणीला शोधता शोधता पंढरी क्षेत्रात आले. दिंडीला वनात आली. रुक्मिणी माता दिसली आणि रुक्मिणी माता दिसली तिथं देवाला ती भेटली. देवाला भेटल्याच्या नंतर परमात्मा तिच्या समाधानाकरता म्हणून तिच्या जवळ जाऊन काही बोलायला लागले. आणि तिला त्याने विचारलं की म्हणे काय झालं, तू इथे का आलीस, पतीचा त्याग करून येणं तुला शोभतं का. आणि हे यतिवेशात बोलत असलेल्या त्या परमात्म्याचं बोलणं ऐकल्याच्या नंतर तिला परमात्मा ओळखूच आले नाहीत. अप्रमाण विदहा भरतो. भागवतामध्ये म्हणलं पाय का, त्या परमात्मा द्वारकेत आल्याच्या नंतर सगळ्या राण्यांच्या सह संसारात इतकं घडल्याचं दृश्य देव दाखवायला लागले की असंग ध्येयम पुरुष हा हे ह्याच देवाचं वर्णन आहे का, अशी शंका या बायकांना यायला लागली म्हणे भगवंताच्या. आणि तिथे शुकाचार्यांचे आहे, व्यासांच्या मुखातले शब्द आहेत. सुतांच्या मुखातले का व्यासांच्या मुखातले, तुम्हाला लक्षात आहे. व्यासांच्या मुखातले शब्द असे आहेत, अप्रमाण विदो भरतो. भरता म्हणजे आपला पती, त्या पतीच्या संबंधातलं प्रमाण म्हणजे ज्ञान त्यांना व्यवस्थित रीतीनं झालं नाही. परमात्म्याचं स्वरूप त्यांना कळत नाही. आणि तसंच रुक्मिणी मातेचं इथे झालं. रुक्मिणी मातेला परमात्मा कळाले नाहीत. परमात्मा न कळालेल्या अवस्थेमध्ये रुक्मिणी माता एक सामान्य कोणीतरी वेशधारी किंवा संन्यासी आपल्याजवळ येऊन बसतो आणि आपल्याला तू पतीला सोडून का आलीस, पतीला सोडून तुला तपश्चर्या करता येते का, पतीचा त्याग तुला शोभतो का, ही भाषा बोलायला लागला. तिला राग आला. ती म्हणायला लागली कोण देतो. आणि परस्त्रीच्या बरोबर असं बोलण्याचं धाडस तुझं कसं होतं, परस्त्री सोबत बोलण्याचं तुझं धाडस कसं होतं, ही भाषा त्याच्या मुखातली ऐकल्याबरोबर भगवंताने तिला सांगितलं ठीक आहे म्हणे, तुझे बोलायला लागलीस ते खरंच आहे म्हणे, मला काही कळालं नाही त्याच्यामुळेच मी तुझ्याशी बोलायला लागलो. पण मला का कळत नाही, माझी अशी अवस्था का झाली, या संबंधानं तो मला काही विचारलं नाही. आणि विचारलं नाही असं म्हणत असताना परमात्मा तिला बोलता बोलता असे विषण्ण मनाचे झाले. आणि भगवंताने विमनस्क अवस्थेमध्ये कठिन्यस्त हस्त इष्टिकाधिष्ठितता अशा पद्धतीचं रूप स्वीकारलं. आणि पुंडलिकानं दर्शन घेईपर्यंत परमात्मा त्याच रूपानं स्थित होते. म्हणून परमात्म्याचं या रूपातलं पंढरीमधलं विराजमानत्व आहे. अशा पद्धतीची सांगितली पद्मपुराणानं आपल्याला सांगितले. पद्मपुराणाचं म्हणणं काय, द्वारकेतून आले. स्कंदपुराणाचं म्हणणं काय, परमात्मा आले ते गोकुळातून आले. आणि विष्णू पुराणाची कथा जी आपण पाहिली त्यानुसार परमात्म्याचं आगमन कुठून झालं, नाही कुठे धामातून या ठिकाणी झालेलं आहे. असं परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये आले आणि पंढरी क्षेत्रामध्ये परमात्मा विराजमान झाले, इथे राहायला लागले. आणि इथे राहणारा हा परमात्मा दुसरा तिसरा कोणी नसून ज्याच्या संबंधानं वेद शास्त्राला सुद्धा काही निरूपण करण्याची क्षमता असू शकत नाही असा हा परमात्मा आहे म्हणे. म्हणजे कोण आहे, परब्रह्म आहे. साक्षात परब्रह्माच्या पासून सगळेच्या सगळे वेद सुद्धा परत फिरले. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह ठावर पवता जयाचा मनसी मरडली वाचा, असा असलेला परब्रह्म परमात्माचं पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंगाच्या रूपाने विराजमान. हे तिन्ही पुराणात सांगितलं गेलं. स्कंद पुराणात म्हणतं की बाबा हा परमात्मा परब्रह्म आहे, पांडुरंग परब्रह्म आहे. सगळे संत स्कंद पुराण, विष्णू पुराण, पद्मपुराण तिन्ही पुराणामध्ये परब्रह्म हा शब्द पांडुरंगाच्या संबंधाने वापरलेला आपल्याला पाहायला सापडतो. म्हणून सगळे संत महात्मे बोलत असताना कसं म्हणतात, परब्रह्मलिंगम भव्य पांडुरंगम, सगळ्या पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले. सगळ्या संतांची भाषा परमात्म्याच्या बद्दल परब्रह्म अशीच आहे ना. नेलं ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले, भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. परब्रह्म हेच वर्णन आहे परमात्म्याच्या बाबतीमध्ये. पांडुरंगाच्या बाबतीत काय आहे, एक श्रुतिवचनामध्ये अपानिपादो जवनोग्रहिता वगैरे वगैरे परमात्म्याच्या संबंधातली वर्णन आहे. त्याला हातपाय नाहीत पण तो वेगवान आहे, हात नाहीत पण त्याला घेता येतं, पाय नाहीत पण वेगवान आहे. पश्यत्य चक्षुः सशृणोति अकर्णः, त्याला कान नाहीत पण त्याला ऐकता येतं, त्याला डोळे नाहीत पण त्याला पाहता येतं. हे सगळंच्या सगळं जे वर्णन आहे की नाही, त्या वर्णनावर कसं डोळे असावेत तेव्हा पाहणं पण याला डोळे नाहीत पण पाहता येतं, पाय असावेत तेव्हा जाणं पण याला पाय नसताना गती आहे, याला हात नाहीत पण याला घेता येतं,
हे परस्पर विरुद्ध वर्णन आहे की नाही. तर या विरुद्ध वर्णाला धरून एका भाष्यकाराने त्या संबंधानं असं म्हणलंय, बहुतेक सायणाचार्यांचंच म्हणणं असं आहे की परस्पर विरुद्ध धर्माश्रयित्व ज्या वस्तूच्या ठिकाणी दिसतं ती परब्रह्म वस्तूच असते म्हणे. परस्पर विरुद्ध धर्माला आश्रय असलेली जी एक वस्तू, ती एक वस्तू म्हणजे परब्रह्मच. आणि पांडुरंगाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परस्पर विरुद्ध धर्माश्रयिता जर सांगितलेली आपल्याला पाहायला सापडत असेल तर परमात्मा पंढरीनाथ म्हणजे साक्षात परब्रह्म, साक्षात परब्रह्म. सगळ्या संतांनी सांगितलं हा परब्रह्मच आहे, याच्याशिवाय दुसरा परब्रह्माच्या शिवाय परब्रह्म या वर्णनाच्या शिवाय भगवंताचं. ते श्रीकृष्ण परमात्म्याच्या बद्दल सुद्धा जगद्गुरु शंकराचार्याने प्रबोध सुद्धा करत केलेले चिंतन असंच आहे ना. श्रीकृष्ण परमात्मा कोण आहे? आचार्य बोलायला लागले, भूतेष्वंतर्यामी ज्ञानमय सच्चिदानंद प्रकृते परः परात्मा यदुकुल तिलक स एवायम. आचार्य वर्णन करतात सर्व भूतांचा अंतर्यामी, ज्याला ज्ञानमय म्हणून वर्णन केलं, ज्याला सच्चिदानंदमय म्हणलं, सच्चिदानंद घट म्हणलं, जो प्रकृतीच्या पलीकडचा म्हणून ज्याचं वर्णन केलं, ज्याला परमात्मा म्हणलं, यदुकुल तिलक स एवायम. यादवाच्या कुळामध्ये जन्मलेला हा श्रेष्ठ श्रीकृष्ण परमात्मा तोच आहे. ते सगुण निर्गुणाचं ऐक्य सांगितलं. पार ज्ञानोबरासारखे संत सगुण निर्गुणाचं ऐक्य सांगतात. काही सगुणवादी काही निर्गुणवादी. आमचे गुरुजी ते सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंद रे, या वचनाच्या संबंधाने गुरुजीची फार छान कल्पना होती. गुरुजी सांगायचे काही सगुणवादी आणि काही निर्गुणवादी, त्यांचं भांडण होईन चाललं, निर्णय होईना. सगुणवादी म्हणायचे की परमात्मा सगुणच आहे, निर्गुणवादी म्हणायचे परमात्मा निर्गुणच आहे. वाद लागला. वाद मिटायचा कसा? मग कोणीतरी निवाडा करणारा पाहिजे, म्हणून ज्ञानोबराच्या समोर त्याने आपलं आपलं मत ठेवलं. सगुणवादी म्हणायला लागले आम्ही म्हणतो सगुण, निर्गुणवादी म्हणतात परमात्मा निर्गुण. ज्ञानोबराने सांगितलं तुमचं मत माझ्याकडे द्या. ज्याला निर्णय करायचा असतं ना, त्याला निर्णय करताना त्या दोघांच्याही मताचं चिंतन एका वाक्यामध्ये आपल्या समोर ठेवावं लागतं. शास्त्रात त्याला विप्रतिपत्ती वाक्य म्हणतात. निर्णय करता ते विप्रतिपत्ती वाक्य घ्यावं लागतं. न्यायशास्त्रामध्ये विप्रतिपत्ती वाक्याचा बराच विचार आपल्याला पाहायला सापडतो. ते विप्रतिपत्ती, प्रतिपत्ती म्हणजे ज्ञान, विप्रतिपत्ती म्हणजे विरुद्ध ज्ञान, विरुद्ध ज्ञान एकत्रित करून मांडलेलं वाक्य. तुझं सगुण म्हणो की निर्गुण अरे हे विप्रतिपत्ती वाक्य म्हणे. गुरुजी असं सांगत असत. ज्ञानोबरायाच्याकडे ते भांडण आल्याच्या नंतर त्या परस्पर विरुद्ध ज्ञानाचं एक वाक्य जे विप्रतिपत्तीचं ज्ञानोबराने सिद्ध केलं विचारा करता, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. हा आता पुरावे सादर करा म्हणे. मग ज्ञानोबराच्या समोर सगुणवादाने काही पुरावे दिले, निर्गुणवादाने काही पुरावे दिले, आणि मग त्यांच्या त्या विप्रतिपत्ती वाक्याला धरून यांचे पुरावे ऐकून झाल्याच्या नंतर निर्णय देताना ज्ञानोबराने सांगून टाकलं सगुण निर्गुण एकू गोविंद रे. हा निर्णय आहे. मध्ये त्या दोघांचे पुरावे सादर करणं जे झालं, ज्ञानोबरा म्हणतात माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना, ऐकत बसू नका ते भांडण सगळं, तुम्हाला निर्णय सांगतो. ते सगुण निर्गुणाचं ऐक्य सिद्ध करत असतात. ते परमात्म्याचं तो प्रकृतीच्या पलीकडचा वगैरे वगैरे सगळं वर्णन केल्याच्या नंतर तो आणि हा निर्गुण आणि सगुण एकच आहेत असं कसं? काही लोकांच्या कपाळावर आठ्या आल्या, आणि आठ्या आलेल्या पाहिल्याबरोबर आचार्याने विचारलं काय झालं, तुम्हाला काही शंका आली? श्रीकृष्णाला मी परब्रह्म म्हणायला लागलो, याच्याबद्दल तुमचा काही मतभेद आहे ना? काय मतभेद? लोक म्हणायला लागले महाराज म्हणजे त्याला परब्रह्म कसं म्हणता? आचार्य म्हणायला लागले तुमचे विकल्प सांगा ना, त्याला परब्रह्म म्हणताना तुम्हाला काय अडचण दिसली ती सांगा ना. लोकांनी सांगितलं ननु सगुण हा दृश्यतनु हो तथैकदेशादि वासश्च सकथम भवेत परात्मा प्राकृतवद रागरशयितः. तो कसा परब्रह्म असायचा? तो सगुण आहे. आणि परब्रह्माचं वर्णन केलं निर्गुणम. कसं एक म्हणायचं त्या दोघाला? दृश्यतनु हो, श्रीकृष्णाकडे पाहिल्याच्या नंतर याचं शरीर दिसणार आहे. आणि परमात्म्याचं वर्णन परब्रह्माचं कसं? यत्तत् अदृश्यम अग्राह्यम अनपरम अबाह्यम. अदृश्यम म्हणलं त्याला. ब्रह्मसूत्र भाषामध्ये अदृश्यत्वाधिकरणच एक. यत्तत् अदृश्यम अग्राह्यम या श्रुतीला धरून अदृश्य पदातून सांगितलेलं ते तत्व कोणतं याचा निर्णय करण्याकरता म्हणून ते अदृश्यत्वाधिकरण येतात. परमात्मा परब्रह्मच आहे. अदृश्य अदृश्य शब्दाने परमात्मा सांगायचं. अदृश्यम त्याला म्हणलं अदृश्य, आणि हा दृश्यतनु एक कसं असायचे? तथा एकदेशाधिवासश्च. श्रीकृष्णाचं चरित्र जर आपण पाहिलं तर तो एकदेशाधिवास, इथे आहे तिथे नाही, द्वारकेत आहे त्यावेळेला मथुरेत नाही, मथुरेत आहे त्यावेळेला द्वारकेत नाही. आणि परब्रह्म मात्र कसं? ब्रह्म सर्वगत सदासम सर्वत्रगम अचिंत्यांच कूटस्थम अचलं ध्रुव. सर्वत्रगम सर्वत्र व्यापून असलेलं परब्रह्म. हा एक ऋषी एक कसं असायचे?
आणि प्राकृतवत रागरोषयुक्त, हा सामान्य जीवाप्रमाणे रागरोषयुक्त असलेलं श्रीकृष्णाचं चरित्र, आणि परब्रह्माच्या ठिकाणी मात्र समहम सर्वभूतेषु अशा पद्धतीची अवस्था. एक कसं म्हणता हो? आचार्याने सांगितलं संपले का विकल्प तुमचे? झाले. विकल्प झाले असते तर मी आता बोलतो म्हणे. मग आचार्याने त्या चारही विकल्पाचं निराकरण तिथं करून गेले प्रबोध सुधाकरावर. परमात्म्याची सगुणता, सगुणता नाही. दृश्यतनुता, दृश्यतनुता नाही. आचार्य फार छान चिंतन करतात. परमात्म्याला तुम्ही सगुण म्हणताना, श्रीकृष्णाला तुम्ही सगुण म्हणत असाल तर माझं थोडंसं म्हणणं ऐका म्हणे. आचार्याने सांगितलं सगुण जर असेल परमात्मा तर ते दामबंधन चरित्र माझ्याकडून ऐका ना. यशोदा मातेनं परमात्म्याला पकडलं, परमात्म्याला पकडून यशोदा माता त्याला बांधायला लागली. बांधताना एक दोर घेतला, तो 2 बोट कमी पडला म्हणून दुसरा जोडला, तरी 2 बोटच कमी दिसलं. 9 लाख दावी एकमेकाला जोडून यशोदा बांधायचा प्रयत्न करते. तदपिद्व्यंगुलंबिनम, हे सगुणाच्या बाबतीत होतं का रे? सगुणाला बांधायला एक दावं कमी पडल्याच्या नंतर त्याला दुसरं दावं जोडल्यानंतर हे ते तेवढंच कमी दिसतं का? निर्गुणता परमात्म्याच्या. आणि सगुण, गुण शब्दाचा अर्थ संस्कृतामध्ये दोर, दोराला गुण शब्द आहे. यशोदेनं दोर घेऊन परमात्म्याला बांधायचा प्रयत्न केला म्हणजे सगुण करायचं होतं, पण सगुण परमात्मा झालेच नाहीत म्हणजेच निर्गुण आहेत. श्रीकृष्णाच्या ठिकाणी अशा पद्धतीनं निर्गुणता सिद्ध केली. पांडुरंगाच्या रूपाच्या ठिकाणी अशी निर्गुणता सिद्ध करता येईल की नाही? ते नरहरी सोनाराचं चरित्र लक्षात घ्या की. नरहरी महाराजांनी पांडुरंगाच्या कमरेचं माप जे डोळे झाकून घेतलं होतं त्यानुसार निर्माण केलेलं कटीसूत्र, ते कटीसूत्र बसतं बसत नाही अशी जी अवस्था कधीच बसलंच नाही ना. त्या देवाच्या संबंधाने भक्तिभाव निर्माण होईपर्यंत कटीसूत्र बसलंच नाही. यशोदेला परमात्म्याला सगुण करता आलं नाही. नरहरी महाराजाला परमात्म्याच्या संबंधाने भक्तिभाव निर्माण होईपर्यंत कमरेला ते कटीसूत्र बांधता आलंच नाही. काय झालं? सगुणता नाही, दृश्यतनु. परमात्म्याच्या बद्दल श्रीकृष्ण दिसणार आहे आणि परम अदृश्य आहे. मग एक कसं म्हणता? आचार्य म्हणतात परब्रह्म दिसत नाही म्हणता, अदृश्य म्हणता, पण त्या परब्रह्माची अदृश्यता कोणाच्या बाबतीत आहे असा विचार आहे का? सर्वांच्या बाबतीत अदृश्यता आहे. अरे ज्याला ज्ञानदृष्टी नाही त्याला परब्रह्म दिसत नाही म्हणता ना, पण ज्ञानाची दृष्टी प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला परब्रह्माचा साक्षात्कार आहेच आहे ना. मग ज्ञानदृष्टी रहिताला जसा परब्रह्म परमात्मा दिसत नाही त्याप्रमाणे परमात्मा श्रीकृष्ण हा सुद्धा विशिष्ट भक्तीची दृष्टी प्राप्त झाली नाही, दिसत नाही. भक्तीची दृष्टी मिळाली की दिसतो, कृपेची दृष्टी मिळाली की दिसतो. धन्य हे आनंदाची सापडली वेळ, त्याने संत सज्जन भेटले कृपा, त्यांनी फेडियला बुद्धीचा व मळ, मग दृष्टी दाखविला यशोदेचा बाळू. तेव्हा दिसणार आहे ना. हा बुद्धीचा मळ जोपर्यंत संत महात्मे धुवून काढत नाहीत तोपर्यंत दिसत जर नसेल तर याला अदृश्यच म्हणावं लागेल. कुठला दृश्य त्यानं काढला? हाही दिसत नाही. बघा पांडुरंगाकडे आल्याच्या नंतर सुद्धा संताला जसा पांडुरंग दिसला तसा आपल्याला दिसतं का? बघा ना, नामदेवराला त्याच्या समोर गेल्याबरोबर यानं जेवलं पाहिजे वाटतं. आपल्याला कधी वाटलं? आपल्याला असं वाटतं की यानं वास घ्यावा खावा आम्हीच. नामदेवराला याच्याकडे गेल्याबरोबर वाटतं की बाबा माझ्या आईनं याला स्नानाला दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं घरी बोलावलं, यानं माझ्या घरी आलं पाहिजे. ऐक आपल्याला कधी वाटलं? कधीच वाटत नाही. आपण काकडा करायला जातो, दिवाळीचा काकडा बघायला जातो, पण तिथंच जातो. त्यानं माझ्या घरी यावं अशा भावनेनं कोणी गेला का नामदेवराच्या नंतर? सांगा ना मला. कोणी जात नाही, कोणी जात नाही. याच्यात आपलं फार चुकतं असं मला काही बोलायचं नाही, पण नामदेवरायांच्या ठिकाणी असलेली परमात्म्याच्या इष्टिकाधिष्ठित रूपातल्या भगवंताच्या दर्शनाची जी क्षमता त्यांच्या दृष्टीत आहे ती क्षमता आपण मिळवली का? मिळवली नाही. इतरे दृश्य पदार्था दृश्यन्ते अनेन चक्षुषा सर्वे, भगवान अनया दृष्ट्या न लक्ष्यते ज्ञानदृग्गम्य. आचार्य वर्णन करतात इतर सगळ्याच्या सगळे पदार्थ आपल्याला याच दृष्टीने दिसतात, पण परमात्मा या दृष्टीला दिसत नाही, कारण तो ज्ञान दृष्टीला दिसणारा आहे, ज्ञानदृग्गम्य. आणि मग श्रीकृष्ण परमात्म्याची तशी अदृश्यता दाखवण्याच्या दृष्टीनं आचार्यांनी पुढे वर्णन केले प्रबोध सुधाकरामध्ये. यद विश्वरूप दर्शन समये पार्थाय दत्तवान भगवान दिव्यम चक्षुः तस्मात अदृश्यता युज्यते नृहर. आचार्यांनी केलेलं हे वर्णन पुढचं बघा. विश्वरूप दर्शनाच्या वेळेला परमात्म्याने विश्वरूप दाखवूनही बघ 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 अर्जुना पश्चिमे पार्थ रूपाने शतशः अथ सहस्रशः असं अनेक वेळेला सांगूनही अर्जुनाला दिसत नव्हतं. पण पार्थाला अर्जुनाला देवाने काय केलं? दिव्यम दृष्टी दत्तवान, दिव्य दृष्टी दिली.
आणि दिव्य दृष्टीलाच जर भगवंताचं ते विश्वरूप किंवा कृष्णरूप दिसणार जर असेल तर अदृश्यता युज्यते नृहरव. भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी सुद्धा अदृश्यता जुळते. काय झालं? सगुण म्हणत होतो आपण, सगुण नाही. दृश्यतन म्हणलं, दृश्यतन नाही. पुढं एक देशाधिवासश्च, एक देशाधिवास परमात्म्याला म्हणायचं ठरलं. एक देशाधिवास नाही. श्रीकृष्ण परमात्म्याला तो एकाच ठिकाणी राहतो म्हणता नाही. नारदाला ते लग्न करायची इच्छा झाली म्हणे. एकदा लग्न करावं वाटलं. कसं वाटलं त्यांचं त्यांना माहिती, आपल्याला काय करायचं. वाटलं तर काही बिघडत नाही. नारदाला वाटलं, कारण लग्न करण्यातून गृहस्थाश्रम सांभाळायचा आहे ही जर भावना निर्माण झाली तर उदात्त भावनाच येते. कारण सर्व आश्रमांचा उपजीव्य आश्रम म्हणजे गृहस्थाश्रम. सर्वांना अन्न देणारा तो आश्रम असल्यामुळे तो स्वीकारायची इच्छा झाली. वाईट काही नाही. नारदाला वाटलं लग्न करावं. लग्न करायची इच्छा झाली. नारदाने विचार केला आपण आता भगवंताकडे जाऊन देवाला इच्छा सांगावी. आले द्वारकेत, भगवंताला भेटले. सुधर्मासोबत भगवान भेटलेले. देवाला सांगितलं देवा चला म्हणा थोडं आज जायचं, घरात जाऊ बोलू. देव म्हणले बोला ना नारदा. नाही इथं बोलता येत नाही, मध्ये घरात गेलं पाहिजे. घरात गेल्यानंतर माझ घरात चला देवा. माझ घरात देवाने विचारलं काय इतका आत आणून मला बोलायला लागलात, काय विशेष? काय नाही देवा लग्नाची इच्छा. काय त्याच्यात बिघडलं कुठं? म्हणून मी 16,160 केले. म्हणले एक कुठं? तुम्हाला एक करायची इच्छा झाली तर एवढं गुप्त बोलायचं काय कारण आहे? काय कारण आहे? नाही देवा लग्नाची इच्छा झाली म्हणून तुम्हाला सांगा. चांगली गोष्ट आहे. पत्रिका पाठवाय येतो म्हणजे लग्नाला तुमच्या अक्षर टाकायला. नक्की येतो, आहेर घेऊन येतो. नाही देवा तसं मग माझं लग्न करून द्यायचंय, तुमच्यावर जबाब करूनही देतो आणि काही अडचण नाही. कोणातरी एका ब्राह्मणाला गाठतो, योग्य मुलगी बघतो, तुम्हाला द्यायला सांगतो. त्याला मी सांगितलेलं पटेल, ते काळजी करू नका, असं करतो. नाही देवा तसं ना, मग आजच लग्न करायचंय. आजच? हा आजच करायचं. आजच करू म्हणे, काय हरकत नाही, थोड्या वेळात बघून देतो. नाही देवा माझ्या डोळ्यासमोर माझं लग्न करून करण्याच्या दृष्टीनं मुली सुद्धा आहेत म्हणे, पण अडचण आहे. देवाने सांगितलं सांगा ना कोणती मुलगी तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्या माणसं वळवायचं, मी बघतो. दुसऱ्याला वळवायची गरज नाही देवा, तुमचंच मन वळलं पाहिजे. हा आता काय करता? भगवंताने विचारलं माझं मन वळायचं म्हणजे माझ्याकडे काय मागणार आहात म्हणे तुम्ही? नाही देवा माझं असं म्हणणं आहे. नारद म्हणले माझं असं म्हणणं आहे तुम्हाला 16,160 बायका आहेत ना, एवढ्या कशाला लागतात देवा? एवढ्या बायकाच्या घरी काय तुम्हाला नेहमी राहणं होतं? ते चटणीचे खाली धुवून टाका ना. हे फक्त नारदासारख्या भक्तांनी देवाला बोललेलं चालतं. आपल्या खऱ्या मित्राला 2 आहेत असं बघून मागायला जाऊ नये. असं करू नये. नारदाने बोलणं केलं म्हणल्यानंतर यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवी तर जन सयत प्रमाणं कृते लोकस्तदनु वर्तते वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती असं म्हणून आपण तसा प्रकार करत बसू नये. नारदांना काय मिळालं ते मिळालं असेल, आपल्याला मात्र जोड्याशिवाय दुसरं काही मिळत नाही. नारदाने सांगितलं तेव्हा मग 16,160 घरात जर तुम्हाला राहणं होत नसेल तर ते एखाद द्यायला मला काय अडचण? देवाने हे शब्द पकडले. 16,160 घरात तुम्हाला एक समयावच्छेदानं राहणं होतं का? देव म्हणाला नारद एक काम करा म्हणे, माझ्या 16,160 राहण्याच्या महालातून फिरून या आणि जिथे मी दिसलो नाही तिचं नाव सांगा, ती तुम्हाला दिली समजा. आणि मग नारद जे फिरायला लागले सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या 16,160 घरात फिरून आले. कुठं स्नान चालू, कुठं दंतधावन चालू, कुठं आन्निक चालू, कुठं संध्या चालू, कुठं अग्निहोत्र चालू, कुठं गोदान चालू, कुठे एखाद्याची मुंज चालू, कुठे एखाद्या घरामध्ये लग्नाची व्यवस्था. हे सगळं दृश्य भागवतात तशीच वर्णन आहे सगळी. आणि सगळी 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 अशी लीला भगवंताची झाल्याच्या नंतर सगळ्या घरामध्ये परमात्म्याचं दर्शन नारदांना झालं. बरं का, हे नारदाच्या चरित्राला धरून हे वर्णन नाही, पण सर्व घरात परमात्म्याचं एकसमयाच्छेदाला राहणं कसं होतं याचं वर्णन भागवतातही आहे. आणि मग सगळ्या घरात फिरणं झालं, सगळ्या घरात परमात्मा दिसल्याच्या नंतर नारद परत आले. तेव्हा विचारलं नारदा एखादं घर भेटलं का? मी नाही असं. नारदाने सांगितलं तसं नाही देवा, आपण लग्नाचा विचार रहित केला म्हणे. याला हुशारी म्हणतात. द्राक्ष खायची नाही तसं नाही, आवडत नाही तसं नाही, आंबट द्राक्ष कोण खातं तसा प्रकारे. हे नारदाने विचार रहित, हे संपलं, चरित्र संपलं माझं. पण मला सांगायचं काय, एक समयावच्छेदानं ज्याला अनेक स्थानामध्ये राहता येतं त्याला एक देशाधिवास म्हणता का? म्हणता येत नाही, म्हणता येत नाही. पांडुरंगाचं सुद्धा एक समयानं अनेक ठिकाणी राहणं आपल्याला पाहायला सापडतं की नाही बघा. भक्ताच्या घरी जेव्हा परमात्मा सेवेला जातो तेव्हा विटेवर नसतो का?
चोखोबाराच्या घरी त्यांच्या भार्येचं बाळंतपण करण्याकरता परमात्मा जाऊन राहिले, घरी नाहीत का? पांडुरंग पंढरीमध्ये नाहीत असं म्हणता येतं का? ज्ञानोबाराची वारी करायला पंढरीहून परमात्मा पंढरीनाथ इथे येतात, म्हणजे पंढरीमध्ये नसतात का? ज्ञानोबारा इथून पंढरपूरला पांडुरंगाच्या वारीला येतात, म्हणजे आळंदीमध्ये नसतात का? याला काय म्हणायचं? एक रेषारी वासत्व त्यांच्या ठिकाणी आपल्याला मानता येत नाही. त्यांची व्यापकता आहे. आणि शेवटचा विकल्प लोकांचा होता प्राकृतवत रागरोषयुता. प्राकृत जीवाप्रमाणे श्रीकृष्णाच्या ठिकाणी रागरोष दिसतात. आचार्याने विचारलं, रागरोषाचे परिणाम एक की भिन्न असतात. एखाद्यावर आपण प्रेम केलं, एखाद्यावर आपण रागावलो तर त्याचा परिणाम भिन्न असतो ना, वेगळा परिणाम होतो ना. पण श्रीकृष्ण परमात्मा ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यावर परिणाम एकच. ज्याच्यावर रागावले, ज्याच्यावर प्रेम केलं, दोघांवरही परिणाम एकच, त्याला मोक्षच देतात. श्रीकृष्ण कोपोनी जास्ती मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने बोध करी, तो कैशापरी न पवेल. कृपेने बोध केला तरी मोक्ष, आणि कोपन मारलं तरी मोक्षच. किंवा सनकारिकाचे निमाने साईजी सौरसू दिधला पुतने. सनकारिकाच्या ठिकाणी राग दिसतो, पुतनेच्या ठिकाणी रोष दिसतो, पण त्यांच्या मानानं तशाच पद्धतीचा मोक्ष हिला जर दिलेला असेल तर राग रोषाचा परिणाम भिन्न दिसायला पाहिजे असताना भगवंताच्या राग रोषाचा परिणाम मोक्षाच्या रूपात जर दिसत असेल तर हा रागही नाही, तो रोषही नाही. म्हणजे प्राकृत जीवाप्रमाणे रागरोष युक्तता भगवंताच्या ठिकाणी दिसत नाही. पांडुरंगाचंही तसंच आहे. पांडुरंगाची कृपा ज्या भक्तांवर आहे त्या सगळ्या ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यासारख्या भक्त महात्म्यांना पांडुरंगाच्याकडून प्राप्त जे झालं ते आपण बघा. आणि त्याच्यानंतर परमात्म्याचा द्वेष करणारा स्कंद पुराणात सांगितलेला एक त्रिदंष्ट्र नावाचा राक्षस आहे. त्याची कथा अशी सांगितली, त्रिदंष्ट्राच्या संबंधामध्ये हिरण्यकश्यपूच्या बरोबरच होता, त्यावेळेला त्याला एकदंष्ट्र नाव होतं. जेव्हा तो हिरण्यकश्यपूच्या बरोबर होता तेव्हा त्याला एकदंष्ट्र नाव होतं. जेव्हा तो रावणाच्या बरोबर होता तेव्हा त्याला द्विदंष्ट्रता आली. आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा द्वेष करण्याकरता म्हणून हा शिशूच्या बरोबर जेव्हा आला तेव्हा त्याला त्रिदंष्ट्र नाव आलं. आणि त्या त्रिदंष्ट्राचा नाश भगवंताने पंढरपूर क्षेत्रावर केल्याचं वर्णन स्कंद पुराणानं केलं. आणि मग त्या त्रिदंष्ट्राला भगवान पंढरीनाथाच्या रूपामध्ये जर मारत असतील, परमात्म्याने त्याचा पद्माने नाश केलाय. देवाच्या हातात शंख आणि पद्म दोनच आहेत ना, ते कमळ मारलं आणि त्याचा नाश केला, पद्माने नाश केला. फुलांनी मरतात माणसं. ती इंदुमती नाही मिली का, अजराजाची भार्या, रामचंद्र प्रभूचे वडील दशरथाचे पिताश्री अजराजाची बायको इंदुमती. अजय विलापाचं प्रकरणच आहे की कालिदासाच्या रघुवंशामध्ये. ते अजराजे आपल्या भार्येसह उद्यानात क्रीडा करत असताना आकाशमार्गाने नारद चालले होते. त्या दिवशी नारदाच्या विण्याला कोणीतरी सुगंधी फुलाची माळ घातली होती आणि त्या सुगंधी फुलाचा सुगंध भोगण्याकरता अनेक भुंगे त्या माळेवर बसले. त्या माळेला ओझं झालं, ती माळ निसटली, बरोबर खाली पडली. जिथं पडली तिथे इंदुमती होती. तिच्या अंगावर फुलाची माळ पडली, इंदुमती मेली. आता फुलाची माळ पडणे आणि मरण येणे याचा अन्योन्य संबंध असतो, हे बरोबर की चूक सांगा बरं मला. फुलाची माळ गळ्यात पडल्याबरोबर मरायला पाहिजे की नाही? फुलाची माळ गळ्यात पडल्याबरोबर मरतो की नाही सांगा की एकदा, कोणीतरी बोला की. फुलाची माळ गळ्यात पडतो त्याच्याने मनुष्य मरतो हे जर महाराजाला कळालं तर कोणी महाराजांनी माळ घालून घेतली नसते गळ्यात, हो की नाही? असू द्या म्हणजे फूल आणि मरण याचा अन्योन्य संबंध असं नाही. अजराजाने विलापामध्ये ती माळ उचलली आणि आपल्या छातीवर अशी मारून घ्यायला सुरुवात केली. तर रडता रडता म्हणायला, स्वर्गीय यदि जीविता पहा हृदय किन्निहिता नहंतिमाम इयम स्रक यदि जीविता पहा. ही माळ जर जीव घेणारी असेल तर हृदयावर मी मारून घेऊन सुद्धा मला ही मारत का नाही? याचा अर्थच असा आहे, विषमृतं क्वचित भवेत अमृतम वा विषम ईश्वरया. ईश्वराची इच्छा असली की विषाचं अमृत आणि अमृताचंही विष होतं. फुलांनी मरण नाही, पण ईश्वर इच्छेनं मरण असतं. इंदुमतीचं जे फुलांनी मरण झालं त्याच्यामध्ये सुद्धा कालिदासाने ईश्वरेच्छा हेच कारण जसं सांगितलं, तसं या त्रिदंष्ट्राला मारताना पांडुरंगरायाने जे कमळ फेकलं ते कमळाने त्याचा जो नाश केला, ह्याच्यामध्ये काय सांगायचं आपल्याला? ईश्वराची इच्छा, पांडुरंगाची इच्छा याने या कमलाच्या प्रहाराने मरावं.
गोदावरीचा उगम ज्या गौतमाच्या साठी झाला त्या गौतमाच्या एका काडीच्या आघातानं ती गाय मेली ना. एक काडीच्या आघातानं गाय मरते, ईश्वराची इच्छा. हाच त्याच्यामध्ये आपल्याला एक समाधानाचा भाग आहे. तसं त्रिदंष्ट्राच्या नाशाकरता परमात्म्याने कमळ योजलन, कमळाने त्रिदंष्ट्राचा नाश केला. त्रिदंष्ट्राचा नाश केला तरी त्याला मुक्तच करतात परमात्मा. आणि म्हणजे काय बघा, एकदंष्ट्राच्या रूपातला तो भगवंताच्या हातून मेला तरी द्विदंष्ट्राच्या रूपात येतो. द्विदंष्ट्राच्या रूपातला तो देवाच्या हातून रामप्रभूच्या हातून मेला तरी पंढरपूरला त्रिदंष्ट्राच्या रूपात येतो. आणि त्रिदंष्ट्राच्या रूपामध्ये याला पद्माने प्रहार केल्याच्या नंतर पांडुरंगाने जे मारलं त्या मारण्यात ते स्वरूपाकार होतो. म्हणजे काय झालं, पांडुरंगाने मारल्याच्या नंतरच त्याला मोक्ष प्राप्त झाला. पुतरीला जसा मोक्ष दिला तसा त्रिदंष्ट्राला इथं मोक्ष दिलेला आहे. मग काय झालं, रागरोषाचा परिणाम जर भिन्न असायला पाहिजे तर पांडुरंगाच्या रागरोषाचा परिणाम भिन्न दिसत नसताना पांडुरंग परब्रह्म मानता की नाही, बोला, मानले पाहिजे. रागरोषाचा परिणाम भिन्न नाही. सगुणता पाहिली, सगुणता नाही. दृश्यतनुता पाहिली, दृश्यतनुता नाही. एकरेषा निवासता कल्पायला लागला कोणी तर परमात्म्याला एकरेषा निवास म्हणता येत नाही आणि पांडुरंगाला रागरोष युक्तही म्हणता येत नाही. म्हणजे चार विकल्प श्रीकृष्णाला किंवा पांडुरंगाला परब्रह्मापेक्षा वेगळं मानण्याकरता आपल्या समोर आले होते. यांचा जर निराश झाला तर परमात्म्याला, श्रीकृष्णाला किंवा पांडुरंगाला परब्रह्म म्हणायला काय अडचण आहे, म्हणलं पाहिजे. परब्रह्म सगळ्या संतांनी परब्रह्म असं म्हणलेले जे पाहायला सापडतं त्याचं हे कारण आहे. म्हणून द्वारकेचे खेळणे असो, गोकुळातलं येणं असो किंवा वैकुंठातून येणारा असो, हा परमात्मा हा परब्रह्म आहे. हे तीनही पुराणाने स्वीकारलेलं आहे. एवढंच मला या निमित्तानं व्यक्त करायचं. आलेल्या परमात्मा पंढरीनाथानं पंढरी क्षेत्रामध्ये राहून ज्या लीला केल्या, इथं आल्याच्या नंतर परमात्मा पंढरीनाथाची पुंडलिकाने जी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची सेवा सुरू केली, ज्या सेवा करण्याचा स्कंद पुराणाने आणि पद्मपुराणाने आपल्याला उपदेश केलेला आहे, त्या सेवा कशा कशा आहेत. पांडुरंगाची सेवा करत आपण जे वारकऱ्यामध्ये सेवा रूढ आहेत त्या सेवा उगीच नाहीत बरं का, काहीतरी आपण करतो म्हणून त्या सेवा रूढ आहेत असं नाही. पांडुरंगाची सेवा करत असताना धूपारतीची सेवा आहे, पांडुरंगाच्या सेवेमध्ये महानैवेद्याची सेवा आहे, पांडुरंगाच्या सेवेमध्ये शेजारतीची सेवा आहे, पांडुरंगाच्या सेवेमध्ये पंढरी क्षेत्राच्या परिक्रमेची म्हणजे नगर प्रदक्षिणेची, या सगळ्याच्या सगळ्या सेवाचं वर्णन पुराणामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. त्या सेवांचा विचार आपल्याला करायचा आहे. तर आपण उद्याला पाहू. संतांचं नामस्मरण करू.